अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् आयुर्वेदरतं वन्दे माधवाख्यं महागुरुम् आयुर्वेदामृतं सर्वं ऋषिभ्यो यः प्रदत्तवान् द्रष्टाज्ञानी दृष्टकर्मा कृतकर्मा तथैव च अध्यापको भिषक्श्रेष्ठो महान् संशोधकस्तथा गुणैरेतैः समुदितैः यत्कार्यं प्रतनोद्धि सः समृद्ध्यर्थं हि कार्यस्य वयं प्रयतामहे रागातिरोगाः सहजाः समूला येनाशु सर्वे जगतोऽप्यपास्ताः तमेकवैद्यं शिरसा नमामि व्याकमज्ञांश्च पितामहादीन्। ठीक है, मैं गणेश को दे देता हूँ। कल सुबह ऐसे ही 6:15 बजे बैठेंगे, थोड़ी देर में अष्टांग संग्रह कर लूंगा, फिर बाद में कॉम्प्लिकेशन मैनेजमेंट काल स्पेशल वस्ती वगैरे बघून झालं आता कॉम्प्लिकेशन मॅनेजमेंट शेवटचा पार्ट आहे, त्याच्यानंतर उत्तर वस्ती, नंतर हे संपून जाईल वस्तीचं. त्या कॉम्प्लिकेशन मॅनेजमेंट मध्ये जे थोडेफार अनुभव आलेले आहेत ते इथे सांगतो आणि बाकीचे रुटीन जे कॉमन असतात ते पण इथे सांगतो. आपण असं बघतो की कॉम्प्लिकेशन आपल्याला काही बघायलाच मिळत नाही बसते. नेहमी आपण म्हणजे कोणाला कॉम्प्लिकेशन आले काय आणि त्यांनी काय मॅनेजमेंट केले आपल्याला अशी उत्सुकता असते की ऐकायची, बाबा काय झालं. असं शकतं की आपण खूपच परफेक्ट प्रोसिजर करतो, असं काही होत नाही. आणि दुसरं आहे की आपण जे टेक्स्ट मध्ये सांगितलं त्यानुसार ते करत नाही ऍक्च्युली. त्याच्यामुळे बहुतेक काही कॉम्प्लिकेशन आपल्याला जास्त बघायला मिळत नसतील आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणात आपण करतही नाही. आणि जेही करतो आपण ते जास्त रिस्क नसलेल्या सेफ पेशंट मध्ये वस्ती करतो, त्याच्यामुळे बहुतेक हे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला जास्त माहिती नाही किंवा त्याचे मॅनेजमेंटही माहित नाही. आणि दुसरं आहे की असं ते कॉम्प्लिकेशन जर आलं एखादं बघण्यात तर त्याचं एकदा आपण ते मॉनिटर करून त्याचं टेक्स्च्युअली त्याचं कुठं क्लासिफिकेशन होतं त्या कॉम्प्लिकेशन मध्ये, व्यापक कुठल्या याच्यात बसतं आणि त्याच्या व्यापाराला चिकित्सा कुठं दिली आणि मग ती तशी करून बघून त्याला रिझल्ट देतात की नाही, असंही आपण केअरफुली कधी करत नाही. म्हणजे आम्ही एवढ्या मोठ्या इन्स्टिट्यूट मध्ये होतो पण तेव्हाही जुजबी आपले जे तिथले तिथे आयपीडी मध्ये औषध आहे तेवढे 2-4 औषध देऊन त्याला ते मॅनेज करायचं. पण मग असं बसणार किंवा मग असं विश्लेषण होणार आणि मग आपण अशा जर प्रॅक्टिकली गोष्टी दिसल्या तर असं मॅनेजमेंट आहे त्याला, असं काही प्रोटोकॉल ठरवलं गेलं नव्हते. कदाचित आमचं डिपार्टमेंट म्हणजे आमचीच पहिली बॅच होती, त्याच्यानंतर एखाद्या वेळेस झाला असेल, होईल नंतर सुरू. पण असे कुठे काही प्रोटोकॉल नाहीये कधीच. म्हणजे एवढे जरी टेक्स्ट मध्ये जरी एवढे 12 व्यापक त्यांनी व्यापक दिले, एवढे प्रोटोकॉल दिले, प्रॅक्टिकली असं काहीच केलं जातं. कॉमन कॉम्प्लिकेशन असे दिसतात की याच्यामध्ये ऍब्डोमिनल डिस्कम्फर्ट आणि पेन हे नेहमी रेग्युलरली दिसतं. त्याच्यामध्ये थोडं उदरावरती अभ्यंग, स्वेदन किंवा अवगाह किंवा दीपन पाचन, थोडे अनुलोमन औषध दिले तर हे सबसाईड होतं. किंवा मग ह्याच्यामध्ये थोडं नंतर लगेच मात्रा वस्तीचा उपयोग करायला पाहिजे. खाऊन मात्रा वस्तीचा उपयोग जेवणानंतरच करायला पाहिजे. नंतर स्नेहवस्ती असेल तर तुम्ही, जर स्नेहवस्ती असेल तो बाहेर आला नसेल, तर प्रत्येकम झाला नसेल, तर दुखत असेल तर तुम्ही मग फलवर्तीचा किंवा गुदवर्तीचा वापर करून किंवा मग निरोवस्ती देऊन ते सबसाईड होईल. मॅक्सिमम कॉम्प्लिकेशन असेच मॅनेज होतं ते निरोला अनुवासन, अनुवासाला निरोव. नंतर
त्याची ओमिटिंग टेंडन्सी खूप असते दिसते हे बस्तीनंतर बऱ्याच पेशंटमध्ये. म्हणजे आणि असा त्याच्यामध्ये बरेच कारण असू शकतात. हेड लो पोझिशन जास्त झाल्यामुळे एखाद्या पेशंटला, किंवा मग बस्ती जास्त अतिपीडन झाल्यामुळं, या सगळ्या कारणामुळे, किंवा पेशंटने अगोदर काहीतरी खाल्लेलं असेल जस्ट आणि नंतर कशाय बस्ती झाला असेल, तर हे स्नेहबस्तीमध्ये हे दिसत नाही. हे वॉमिटिंग आणि ॲब्डोमेन डिस्कम्फर्ट हे जास्त आपण दिसत नाही, पण ह्या कशाय बस्तीमध्ये जास्त दिसतात. ते बऱ्याच पेशंटला दिसतंय. पण ह्याच्यामध्ये असं आहे की आंघोळ केल्यावर, जेवण केल्यावर ते लगेच सबसाईड होतं. म्हणजे आंघोळीचा आणि जेवणाचा एवढा त्याच्यामध्ये फरक पडतो. त्याच्यामुळे पटकन ते जेवण तयार पाहिजे आणि आंघोळीचं पाणी तयार पाहिजे जस्ट बस्ती झाल्या. तर हे वॉमिटिंग टेंडन्सी बऱ्याच पेशंटमध्ये थांबून जाते. ही जरी नाही थांबली तरी मग आम्ही त्यानंतर गोलिका तिथं, म्हणजे ड्रग ऑफ चॉईस असतो तिथं वापरायला नेहमी इमर्जन्सीमध्ये. द्राक्षाचे कषाय, मग पुढं मयूर पिच्छा भस्म असं पण वापरलं जातं. विल्वादी लेहम असं वापरलं जातं. त्याच्यामध्ये ते कमी होऊन जातं. म्हणजे कॉमन रुटीन मॅनेजमेंटने हे कमी होतं. दुसरं काही वेगळं त्याला करायची गरज पडत नाही. किंवा मग असं लगेच काही गलपीडन असं जे सांगितलेलं विरेचन असं काही त्याला केलेलं नाही, काही गरजही पडत नाही. पण हे असं दिसतं की जर पेशंटने जर वेगाचा अवरोध करण्याचा प्रयत्न केला तर उदावर्त किंवा ऊर्ध्व प्रवृत्ती होती वाताची, आणि त्याच्यामध्ये त्याला मग वॉमिटिंग हे लक्षण दिसतं. बऱ्याच वेळा असं ऑब्झर्वेशन झालेलं आहे वॉमिटिंगचं, की पेशंट तो पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतो थोड्या वेळ, आणि मग ती उलटी होती वाताची गती, आणि त्याच्यामध्ये मग शिरशूल वॉमिटिंग हे लक्षण दिसतात. आणि कधी कधी पेशंट असं सांगतो की बाबा बस्तीच्या द्रव्याचाही वास येतोय वरती, म्हणजे गोमूत्राचा वास त्याला जाणवतो तोंडात, असं दिसतं. कधी कधी तिक्त रस जास्त असेल वस्तीमध्ये तरी त्यांनी तो वॉमिटिंग सेन्सेशन जाणवतं. जसं आपणही दवाखान्यात त्यांनी करंजाच्या वस्ती किंवा याचं सांगताना त्याला आपण प्रिकॉशन घ्यायचं. लिंब तेलाच्या वस्ती त्यांनी तेलाच्या वस्तीच नुसतं, त्याच्यामध्येही ते वॉमिटिंग सेन्सेशन वगैरे जाणू शकतं तिक्त रसामुळे. पण धानंतर गुटी खूपच सर इन्ग्रेडियंट, पण वातानुलोमन त्याचं मुख्य कार्य सांगितलेलं आहे. छोटीशी गुलिका असते त्याच्यामध्ये वापरतो. नाही 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 नाही, धानवंतर तेलाचं आणि त्याचं काही वायुगुलिका असं पण त्याला म्हटलं जातं. हा, आरोग्य शाळेच्या आहे, सगळ्यांच्याच आहे तिथे अवेलेबल. सहस्त्रयोगामधलं पाठ आहे, आणि खूप वेगवेगळ्या अनुपानाबरोबर वेगवेगळ्या कंडिशन मध्ये द्यायचं आहे. असं इन्ग्रेडियंट खूप आहे असे. म्हणजे म्हणजे श्वासाचा पेशंट असेल, काही असेल, तर पटकन 3-4 गुलिका गरम पाण्यामध्ये दिल्या तरी तो सबसाईड होतो. जसं इमर्जन्सी मध्ये ते रुटीन मध्ये पण अनुलोमन म्हणून ते वापरली जाते. द्राक्षाचे कषाय आणि मयूरपिच्छावस्म ते सगळे अवेलेबल नसते जास्त. बिलवादी लेहम अवेलेबल असतं. बिलवादी लेहम ऍक्च्युअली ते बिलवादी म्हणतात त्याला. बस्तीला जसं बस्ती जसे ते बिलवादी. त्या वॉमिटिंगच्या तशा बऱ्याच केस बघितलं. एक अनुभव असा आहे की वेगाचा अवरोध केल्यामुळे वॉमिटिंगचं दिसतं लक्षण. त्यामुळे ती पहिली जी काउन्सिलिंग ती खूप महत्वाची असते. एक तर काही जस्ट बस्तीच्या अगोदर काही खाल्लेलं असेल तर, काही काही पेशंट काय सांगतो की बाबा भूक लागलेली आहे, मग मुलं सांगतात थोडंसं दूध पिऊन घ्या आणि देऊ बसते बाबा, म्हणजे कशा बसतीच्या अगोदर. तर त्यांनी ते कॉम्प्लिकेशन झालेलं दिसलेलं. म्हणजे काहीच नाही पाहिजे खायला, दूधही असं काही पिलेलंही नाही पाहिजे, काहीच नाही पाहिजे. ती पण काळजी घेतली पाहिजे. नंतर वॉमिटिंग दुसरं एक अतिपीडन झाल्यामुळे पण दिसतं, ते जास्त फोर्सफुली वस्ती गेलं, किंवा जास्त हेड लो पोझिशन असल्यामुळे पण दिसतं. एक दुसरं एक तिक्त रसाचा जास्त वापर असेल त्याच्यात, त्याच्यामुळे दिसू शकतं वॉमिटिंगचं लक्षण. आणि काही काही पेशंटला नुसतं तसं कोरड्या उलट्या होत राहतात. म्हणजे हा, उदावरत सारखंच नुसतंच, काही येत नाही बाहेर, काही नसतंच पोटामध्ये. बरं, मग हे अन्नही गिळत नाही, त्याला म्हणजे काय करायच राहत नाही काही. नंतर हे गिडीनेस, लो पल्स, कोल्ड एक्स्ट्रीमिटीज, डेलिरियम वगैरे नाही बघण्यात. शोक्ती कशामध्ये? हा, सरांनी आता सांगितलं की कोरड्या उलट्या जर असेल त्याच्यामध्ये शौक्तिकाचा चांगला उपयोग होतो. तसं आम्ही हे 2-3 पुटेकाची वस्ती करायची, त्याच्यामुळे म्हणजे सरांना इथं विचारलं होतं इमर्जन्सीचे कुठले ड्रग घेऊन जाऊ, तेव्हा मी घेऊन गेलो होतो सर मागच्या वेळी. प्रवाळ पंचामृत, सुटशेखर, बाकी असे 7-8 ड्रग होते. त्याच्यामध्ये मग मी ते द्यायचो तिथं, जेव्हा अशी गरज वाटली तेव्हा सुटशेखर वगैरे देत होतो मी तिथे वापरून. हा, नाही नाही नाही,
असं पुटकामध्ये आम्हाला असं कधी जाणवलं नाही की 2-3 पुटका दिले म्हणून कॉम्प्लिकेशन झालं, याचा काही संबंध नाही. नाही 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 असं नाही 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 कॉम्प्लिकेशन आल्यावर पुटक द्यायची नाही पुढची. त्याला काही अर्थ नाही जात ना. म्हणजे याचा कॉम्प्लिकेशनचा आणि नंबर ऑफ पुटक वाढत गेले त्याचा आम्हाला असं कुठेही रिलेशन जाणवलं नाही. म्हणजे आता हे पुटक वाढले आणि कॉम्प्लिकेशन्स आले असं काही नव्हतं. मॅक्सिमम कॉम्प्लिकेशन आम्ही असे बघितले की पहिले पुटक दिल्यावर झालेले. म्हणजे जर व्हायचे असले तर ते पहिल्या पुटकामध्येच होतात. नंतर नंतर असे पेशंटचं विकनेस वगैरे अशा गोष्टी होऊ शकतात. पण डेलिरियमचं काही म्हणजे एकही बघण्यात आलं नाही. कसं कशामुळे होत असेल, उन्मादाचं त्याचे लक्षण प्रलाप म्हणता येईल त्याला डेलिरियम पेक्षा. विरेचनाचं याच्यामध्ये झालेलं आहे, ह्याच्यामध्ये आहे तसं ते कॉम्प्लिकेशन मध्ये लक्षण आहे दिलेलं. हा याच्यामध्ये काउन्सिलिंग खूप महत्वाचं असते पेशंटला. सगळे तिथे जे थेरपिस्ट लोक असतात ते काहीतरी काहीतरी सांगत राहतात अगोदरच, आणि मग त्याच्यामध्ये पहिले डॉक्टर जाऊन तिथे अटेंड करून तिथे थांबणं पूर्ण वेळ, म्हणजे जसं होईल तसं होईल. आणि त्याचे रिलेटिव्हला एक रिलेटिव्ह पण अजून जास्त पॅनिक होतात, काय होईल काय नाही काय नाही असं. त्याच्यामध्ये काही नाही, काउन्सिलिंग फार महत्वाची. आणि काही एवढं काही जबरदस्त कॉम्प्लिकेशन होत नाही की बाबा आता काय एकदम खूपच काहीतरी आता अवघड झालं आपल्याला मॅनेज करणं. थोड्या वेळ थांबलं, पल्स बीपी व्यवस्थित कंट्रोलमध्ये असते, जास्त काही होत नाही. म्हणजे एकदमच खूप डाऊन झाला बीपी, एकदम आउट ऑफ कंट्रोल गेलं सगळं, असं काही होत नाही. विरेचन देताना वेग नाही आला तर निर्व लगेच दुसरं औषध देऊ शकतो आपण विरेचनाचं. पण ते आपल्याला डायग्नोज करावं लागेल की वेग कशामुळे नाही आला, औषध पचन झालं त्याच्यामुळे आला नाही आला, की बाबा औषधाचं काय म्हणतात अजीर्ण झालं त्याच्यामुळे झाला, की असे 2-3 कारण आहेत. ते शोधून काढून त्याचं ठरवलं पाहिजे, पुढचा डोस द्यायला पाहिजे. विरेचन बस्ती विरेचनामध्ये त्याच्यामध्ये एक इंडिकेशन असायला सर निर्वस्तीचं की बाबा दिप्ताग्नी क्रूर कोष्ठ असा जर असेल पेशंट तर त्याच्यामध्ये पहिले निर्व देऊन नंतर विरेचन द्यायचं असायला. हा असं आहे. पण असं नाहीये की ह्या मॅनेजमेंटमध्ये सगळे निर्व वगैरे बस्ती आलेले आहेत नंतर. जे विरेचनाचे जेवढे व्यापार आहेत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मॅनेजमेंटमध्ये सगळ्यामध्ये निर्व गुद फलवर्ती हे सगळे आलेले आहेत. त्याच्यामुळे ते वापरू शकतो, तसं काही प्रॉब्लेम नाही. फलवरती तिथे असं होतं की फलवरती आम्ही तिथे सोप सपोर्टरी वापरायचो. पहिले आपली इमर्जन्सी मध्ये असेल तर आपली साधी सोप घ्यायची कपड्याची किंवा अशी धुण्याची, आणि तिला कट करून आपली फलवरती बनवायची आणि ठेवायची, त्याने येऊ शकतो. नाहीतर मग आम्ही तिथं बनवली होती एकदा आम्ही, म्हणजे सेकंड इयरला तेव्हा फर्स्ट इयरच्या मुलांनी ती फलवरती बनवली होती आणि तिथे तूप वगैरे त्यांनी तेव्हाच लावून ठेवलं होतं. त्यामुळे ते नंतर तिला बुरशी वगैरे आली आणि ती खराब झाली होती. बुरशी खराब होते. नाही नाही अशी फलवरती आम्हाला बाहेर नाही मिळाली मार्केटमध्ये. नंतर हे गिडनीस लोपल्स हे आपल्याला जास्त शोधन वस्तीमध्ये जास्त बघायला मिळतं, वैतरण वस्तीमध्ये त्याच्यामध्ये. किंवा मग जर कमी वराचा पेशंट असेल आणि त्याला जर गोमूत्र असं टाकलं गेलं किंवा जास्त डोसचा वस्ती दिला गेला तरी हे कॉम्प्लिकेशन दिसतात. त्याला तीच मॅनेजमेंट आहे रुटीन, द्राक्षाचे कषाय त्यानंतर गुलिका हेच आम्ही रुटीन करायचं. आपल्याकडे जर असेल तर आपण असंच आपली रसकल्प वापरू शकतो, बाकी काही त्याला जास्त मेजर कॉम्प्लिकेशन नाही होत. मदन फळांनी पण उदरशील होतं, पण ते बस्तीमध्ये टाकल्यावर आपण जे मदन फळ टाकायचो आम्ही ते क्रश करून टाकायचो आणि ते काढ्यामध्ये टाकायचो बनवताना. आपण जे इथे टाकलं होतं ते मदन फळाचा फांट टाकला होता नंतर त्या बस्तीमध्ये, त्याच्यामुळे तो मुरडा त्यांना येत होता पेशंटला. नाही नाही ते डायरेक्ट क्रश करून काड्यामध्ये टाकायचं बनवायला. म्हणजे नंतर त्याच्यामध्ये दुसरं की रिटेन्शन जास्त दिसतं आपल्याला बस्तीचं कधी कधी, तर त्याच्यामध्ये कारण असू शकतं की ऑब्स्ट्रक्शन अॅनल कॅनलचं पाईल मासमुळे, तर ते एक कारण असू शकतं.
एनलार्ज प्रोस्टेट हा कारण काय माहित नाही मला, म्हणजे एवढं त्याच्यामुळे होऊ शकतं. तर हे लॉंग रिटेन्शन आम्हाला याच्यामध्ये कशाय वस्तीमध्ये कधीच दिसलं नाही बाबा, की बाबा पेशंटला दिलं आता कशाय वस्ती आणि 10-15 मिनिटं थांबलंय पेशंटला त्रास होतोय असं कधीच जाणवलं नाही. 5 मिनिटं 6-10 मिनिटं मॅक्सिमम, पण काही त्रास नव्हता, ते पेशंट गेलेलं आहे. लॉंग रिटेन्शन कधी दिसलं नाही. दुसरं असं दिसलं की लॉंग रिटेन्शन मला क्षीर वस्तीमध्ये दिसलं. क्षीर वस्तीमध्ये एकदम एका जवळपास 15-16 वर्षाचा मुलगा होता, क्षीर वस्ती दिला होता, तेव्हा त्याला जवळपास अर्धा घंटा तो रिटेन झाला होता, पण त्याला त्रास काय झाला नव्हता. अर्ध्या घंट्याने तो बाहेर गेला होता. नंतर एका दुसऱ्या पेशंटला, फिमेल पेशंट होता, एक मिडल एज आणि वासरक्ताचा पेशंट होता, त्याला क्षीर वस्ती दिला होता. तो बहुतेक बस्ती जास्त घन झाला होता, किंवा तो म्हणजे इंटरव्ह्यू दिला होता, किंवा तो थंड होता, असं काही त्याचं मागचं कारण माहित नाही. पण तो बस्ती रिटर्न झाला, जवळपास एक तास तो रिटर्न झाला. आणि हे पेशंटला तिथं नंतर कोणी अटेंड केलं नाही, तर पेशंट नंतर आंघोळ करून घेतली, वस्ती बाहेर नाही येताच. वस्ती बाहेर नाही आला, काही नाही आला, पेशंटने आंघोळ वगैरे करून घेतली आणि त्याला काही भूक वगैरे नाही लागली, त्याच्यामुळे त्यांनी काही खाल्लं नाही. थोडासा प्रयत्न केला खायचा, पण काही खाल्ल्यात गेलं नाही. मग आम्ही त्याला गेलो नंतर भेटायला बस्ती झाल्यावर, किंवा काय पोझिशन काय त्याची. तर तो म्हणे काय बस्ती तर काय बाहेर नाही आला म्हणे, आणि काहीच नाही आला म्हणे, बाहेरच नाही आला अजिबात, आणि आंघोळ बिंघोळ करून टाकली. म्हटलं तर आंघोळ वगैरे कशाला केली, ते बाहेर आल्यावर करायची आंघोळ. मग थांबलो आम्ही मग थोडं. आता मग परत दुपारी गेलो तर ते एकदम त्याला फुल आदमान वगैरे झालं, उदर शूल वगैरे सुरू झाला. आता काय करायचं बाबा आता. मग थोडं आपलं अवघा वगैरे करून बघितलं, म्हटलं थोडं अनुलमन होऊन जाईल, पण तसं काही झालं नाही. सोप सपोजिटरी वगैरे ठेवून बघितली, तसं काही झालं नाही. मग पेशंटचं थोडं डिस्कम्फर्ट वाढत गेलं, पण पेशंटचं बल चांगलं होतं. मग आम्ही 12-12:30ला आपला धान्यामलं तेल, थोडं गंधरस्ते कषाय असं टाकून, थोडं मीठ थोडं जास्त टाकून त्याला एक बस्ती दिला, निरो बस्ती. तीक्ष्ण आपल्याला बस्ती द्यायचं म्हणून दिला. त्याच्यामुळे त्याला आदमान जे उदर वाढलेलं होतं ते एकदम एकदम कमी झालं, पण थोडं प्रमाणात कमी झालं. आणि थोडंसं गेलं म्हणे क्षीर, म्हणजे ते दूध क्षीर बसती होतं त्यामुळे लगेच ऑब्झर्व व्हायचं, ते पांढरं गेलं बाबा थोडंसं. म्हणलं मग ठीक आहे बाबा चला. मग बाकीचं चालू होतं आमचं, ते धानवंतर गुलिका वगैरे द्यायचा प्रकार चालू होता, पण ते काही झालं नाही. परत मग संध्याकाळी गेलो, परत ते तसंच वाढलेलं. मग आता परत काय करायचं म्हणलं, पण परत आम्ही त्या संध्याकाळी एक निरोप दिला अजून. पेशंटला काही भूक वगैरे लागलीच नव्हती, आणि हे काही सरांना काय आम्ही इन्फॉर्म केलं नाही, काही नाही होतं. म्हटलं काय करणार सरांना इन्फॉर्म करून, सगळ्याच अडकलेलं आहे, सर इथे येऊन काय करणार म्हटलं त्याला. मग ते गरम पाण्याच्या पिशव्या वगैरे ठेवत होतो, तेवढंच करत होतो. सरांची आमच्या ओपीडी असायची रविवारी त्यांच्या गावी, खेडेगावात जायची तर त्यांची ओपीडी असायची तिथं. त्यांचे म्हणजे सकाळी 5 पासून संध्याकाळी 5 पर्यंत पेशंट, म्हणजे लांब रांग लागलेली असायची. मग ते काही शक्य नव्हतं त्यांना इकडे येऊन मॅनेज करणं किंवा काही. मग संध्याकाळी एक बसतो आम्ही, मग परत असाच ते आम्ही बसती तो मिक्स करायचो धान्यमला, हे जे वैश्वानर चूर्ण वगैरे असं सगळं सगळं टाकून माहिती सगळे औषध, म्हणजे सांबार बनवल्यासारखं तिथं तो बस्ती बनवून टाकायचा आम्ही. मग तो परत तसंच एक निरोप दिला, वैश्वानर चूर्ण वगैरे टाकलं त्याच्यात आम्ही. मग तो दिल्यावर बऱ्यापैकी एकदम सबसाईड झालं ते. त्याच्यात त्यांनी सांगितलं पेशंटने की बऱ्याच प्रमाणात ते क्षीर गेलं, पांढरं गेलं, त्याच्यात तेल वगैरे गेलं, आणि त्याच्यात त्या बस्तीचा वास येत होता वास सांगितलं त्यांनी त्या दुसऱ्या. आणि मग ते आत्मान एकदम सबसाईड झालं. त्याला मध्ये मग हिंगोच्या चूर्ण वगैरे आम्ही देत होतो मधून मधून गरम पाण्यात, की हो हे सबसाईड होण्यासाठी. मग हे झालं सगळं. हे चांगले अनुभव होता, म्हणजे बस्ती रिटर्न झाला, त्याला आपण तीक्ष्ण निरो दुसरा द्यायचा किंवा फलवरती वापरायची असं एक. आणि दिवसभर त्या पेशंटच्या म्हणजे त्याच्यामध्येच होतं गुंतलेलो. पण मग दुसऱ्या दिवशी त्या पेशंटचे सगळं गेलं, ते सांधदुखी वगैरे सगळं एकदम कमी झालं एकदमच. एवढाच त्याचा चांगला इफेक्ट आला त्या खीर वस्तीचा. नाही नाही नाही, क्षीरवस्ती तो 500-600 ml तेवढंच. मधु घृत आणि तेल 100-100-100 असं, आणि क्षीर कषाय 200-250 ml असं जवळपास, म्हणजे 500-550 ml चा होता तो, जास्त नव्हता. पण तो क्षीर असल्यामुळे तसा तो थंड असला, आणि जर जर थोडासा घन असला की तो अडकून गेला त्याच्यामध्ये, त्याला काही तसं झालं नाही आनंद. मग हे दुसरं हे केलं आम्ही दुधावरती झाल्यानंतर दुसरा एक निरोप दिला धान्यामलाचा. आणि नाही नाही ह्याला पेशंटला त्याच्यानंतर वस्ती केला ना त्याला. त्याच्यानंतर मग ते पहिल्या ज्या चुका झाल्या त्याची काळजी घेतली आम्ही. पहिले असं आम्ही क्षीर बस्ती क्षीर कशा तयार करताना काय करायचो की तो ते चूर्ण जे पंचतिक्त चूर्ण
दूध आणि पाणी असं एकत्र करून ते काढा तयार करायचे. नंतर आम्ही असं केलं की पहिले काढा तयार करून घ्यायचा, नंतर काढ्यामध्ये ते दूध टाकायचं, आणि ते दुधाने नंतर मग तो क्षीर कषाय बनवायचा. ह्याच्यामध्ये असं झालं की ते दुधाचं आणि काढ्याच्या प्रमाणात मिस्टेक झाली आणि तो घट्ट झाला होता. अति घन झाला तो कषाय. ते एक कारण असेल किंवा ते थंड असल्यामुळे एक कारण असेल. म्हणजे असे 2-3 कारण होते. मग आम्ही थोडं पाणी जास्त वाढवलं, कषायाचं प्रमाण जास्त वाढवलं, दुधाचं कमी केलं. नंतर तो काळजी घेतली व तो गरमच राहील असा, आणि मग त्या पेशंटला दिला बसतीनंतर. पण त्याच्यामध्ये चांगला रिलीफ मिळाला होता पेशंटला. परत दुसरं एकदा असं दिसलं की आम्ही एक म्हणजे म्हातारी बाई होती पक्षाघाताची, तिला अजिबात उभं राहता वगैरे येत नव्हतं एवढी, म्हणजे आणि बोलता येत नव्हतं अजिबात, उच्चार वगैरे काहीच नव्हते. मग तिला कर्म वगैरे चालू होते, पण मग बीपीचा त्रास वगैरे होता, त्याच्यामुळे स्वेदनाचे प्रोसिजर वगैरे काही जास्त करता येत नव्हत्या. मग आम्ही सरांना म्हटलं सर आपण मग मात्रा बस्ती करून बघू, आपलं साईडला चालू देऊ, मात्रा बस्तीला काही प्रॉब्लेम नाही. मग मात्रा बस्ती आम्ही त्यांना करायला लागलो. त्या पिपल्ल्या ध्यान वासनात यायला आणि सुरुवातीला कधी मात्रा बस्ती सुरू केली आम्ही. मग त्यांनी काही त्रास झाला नाही, हळूहळू ते चालू राहिलं. मग आम्ही म्हटलं की मग ध्यानवंतर द्यायला देऊ आपण, आता मोर स्पेसिफिक देऊ. आता हे झालं, आता थोडं अग्निदीपन वगैरे झालं त्यांचं आणि मला स्वतःने झालं, तर मग ध्यानवंतर तेलावर शिफ्ट झालो. तेवढ्याच मात्र 60-70 मिनिटं तो दिला बसती. तो त्यात किती कशामुळे काय झालं असेल माहित नाही, पण तो बसती काही बाहेर आला नाही आणि पेशंटला परत ते आदमान वगैरे लक्षण ते सुरू झाले. अनवासन बसती दिल्यावर 60-70 ml मात्रा बसती, पण एजड पेशंट होता 60-70 वयाचा, त्याला काही बोलता येत नव्हतं काही नाही. तर ते आदमान वगैरे लक्षण दिसली पेशंटला. मग ते वाढतच गेलं. मग थोडं बीपी वाढायला लागला पेशंटचा. मग आता तेच गरम पाणी वगैरे ठेवणं, गरम हॉट वॉटर बॅग वगैरे ठेवले आम्ही, त्यांनी काही फरक पडला नाही. मग ती फलवरती ठेवून बघितली, त्यांनी काही फरक पडला नाही. मग हिंगोच्या जे चूर्ण होतं ते आम्ही 1-2 ग्रॅम असं 2-2 तासाच्या अंतराने आणि 2-2 धानवंतर गोळी असं चालू ठेवलं. मग ते थोडं कमी होत गेलं, पण मग ते रात्रभर पेशंटला ऑब्झर्वेशन ठेवावं लागलं. पण त्याच्यानंतर असं दिसलं पेशंटला दुसऱ्या दिवशी सकाळी स्वतःला उभं राहत होतं. म्हणजे पेशंटला उभं राहता येत नव्हतं, ते उभं राहत येत होतं. बस्तीचा धानवंतर तेलाचा तो त्याचा इफेक्ट एवढा जाणवला झाल्यानंतर. पण मग परत आम्ही बस्ती द्यायचं की नाही त्याची भीती वाटत होती. आता परत एवढं एजेड पेशंट आहे सगळं. मग आम्ही परत पिप्पलला तिथे दिला, काय वाटलं नाही पेशंटला. परत एकदा धानवंतराचा दिला की तसंच कॉम्प्लिकेशन आले. म्हणजे तो तेलातला जो फरक होता एवढा, तो धानवंतर तेल म्हणजे आपण तेल आपण जेव्हा बस्ती द्यायचो तो आम्ही समजा लुब्रिकेशन करण्यासाठी हाताला ते फिंगरला किंवा अॅनल कॅनलला तेल वापरायचो आम्ही, जे बस्तीमध्ये ते वापरतो. ते सहचरादी तुम्ही घेता, धानवंतर घेता तुम्ही, तेल वृक्ष एक स्निग्ध आहे असं, म्हणजे एक डिफरन्स तुम्हाला दिसतो. म्हणजे सहचरादीमध्ये तेवढा दिसतो, पिप्पल्यादीमध्ये तेवढा दिसतो. धानवंतर इतकं स्निग्ध आहे की म्हणजे आपल्याला तो फरक जाणवतो, म्हणजे एवढा हाताला तो बुळबुळीतपणा जाणवतो. आणि ते गुरु असेल तेवढंच धानवंतर तेल, त्याच्यामुळे ते कॉम्प्लिकेशन दिसलं. आणि असंच आम्ही नाही दोस्त तेवढा 40-50 ml देतो सर वस्ती. नाही तसं नाही केलं, मग आम्ही काही त्यात कमी नाही केला, त्याच्यात गेलंच नाही. परत दुसरा असा एक म्हातारी बाई होती, पक्षाघाताचीच होती, तिलाही असंच एकदा केलं होतं. पिपल्याचे वगैरे दिल्यानंतर परत मग म्हणजे त्या डोक्यामध्ये होतं की धानवंतर दिला की परत काहीतरी होईल का बघायचं, म्हणून मी धानवंतर त्यांना द्यायला लावला. तसंच झालं परत त्या दुसऱ्याही पेशंटला. डोस कमी करायला पाहिजे पिपल्याच्या मानानं धानवंतरचा, किंवा मग वापरताना शतपुष्पा किंवा सैंधव जर वापरलं तरी एखाद्या वेळेस तसं चान्सेस होते. पण मग ते त्याची आयडिया माहिती होती, धानवंतर गुलिका आणि हिंगोसाठी द्यायचं, ते कमी होऊन जाईल. ते लगेच एवढं मोठं वाढलेलं पोट लगेच थोड्या वेळाने कमी होऊन जायचं. हा त्याच्यात मग हिंगोच्या चूर्ण दिल्यामुळे त्याच्यात अभ्यंतर दिलं. तर हे असे हा तिथे अवेलेबल असतं ते सगळं त्याच्यामध्ये. तिथं औषध शोधाची हे करायची काही गरज नाही, नुसतं लिहून द्यायचं प्रिस्क्रिप्शन, जण येतात. काही आपल्याला काहीच अरेंज करायचं नाही, काही नाही. तिथंच दवाखान्यातच फार्मसी, तिथं सगळं पटापट. पेशंटही काही कुरकुर करत नाही, काही नाही. तेल आणा तेवढे वापरा, घुरतं किती. पेशंट परत तिथे ऍडमिटच असतो, समजून सांगायचं तो सगळं फॉलो करतो. काय म्हणजे इतकी सोपी म्हणजे प्रॅक्टिस तिथे जर करायची तर जेन्युअन म्हणजे सॅटिस्फाईड, आपल्याला दुसरी काही कसरत करत बसायची गरज नाही पडत. म्हणजे प्रॅक्टिकली याला कसं ऍडजस्ट करायचं, काय काहीच असं काहीच नाही. पूर्ण वेळ पेशंट तुमच्यासाठी, त्याचे रिलेटिव्ह तिथे तुमच्यासाठी, लिहून द्या ते आणलं जाईल, दुसरं काहीच नाही. आणि परत प्रॅक्टिस दुसरं असं आहे की कषाय वगैरे आहेत, म्हणजे एकल द्रव्य घ्या तुम्ही, कॉम्बिनेशन बनवा, असं काही नाही.
तुम्हाला ऑलरेडी ते कॉम्बिनेशन मध्ये सगळे अवेलेबल आहे त्याच्या त्या इंडिकेशनचं. नुसते कशाय फिरवत राहायचे, तेवढं स्पेसिफिक वापरायचं फक्त. मोर म्हणजे आपल्याकडचं एखादा चांगला प्रॅक्टिशनर तिथे गेला तर म्हणजे बऱ्याच प्रमाणात बदल तिथे घडवून आणू शकतो असं आहे. म्हणजे आणि मोर म्हणजे सर्रास वापर केला जातो ना तेल ह्याचा त्याचा, म्हणजे अजून स्पेसिफिक आपण वापरू शकतो तिथे. आता आपण 3-4 ड्रगच कॉम्बिनेशन करणार एकल द्रव्याचं, त्याच्यावर आपण ते रिझल्ट आणणार. तर इथं कुष्ठामध्ये आपण 4-5 ड्रग आपले टाकणार, एखादं क्रोमलिंग कॉम्बिनेशन देणार. तिथे महातिक्त कषाय घ्या, सगळे सगळे द्रव्य दिले त्याला. महातिक्त कषाय सकाळी चालू, संध्याकाळी दुसरा म्हणजे स्टडी चालू. म्हणजे काय एवढ्या प्रमाणात औषधं वापरल्या जातात ना ऍक्च्युली. आपण नाव सांगतो फक्त एक कषाय येतात, पण मध्ये 40 द्रव्य असतात. तर असं आहे म्हणजे रास नदी, महारास नदी, रासना एरंडादी, म्हणजे मोठी रेंज तिथं अवेलेबल आहे. म्हणजे हर्बल ड्रग्स एवढ्या मोठ्या प्रमाणात वापरले जातात. त्याच्यामुळेच त्यांना ते आपल्याशी जरा ते हे करतात, आम्ही म्हणजे हर्बल ड्रग्स वापरतो बाबा, तुम्ही मग रस औषधी वापरता, पण आपण कशाही नाही वापरत, म्हणून त्यांचं तेवढं म्हणणं आहे. आणि ते असं वारिष्ठ वगैरे जास्त वापरलं जातं चूर्ण वगैरे. ते कशाही आपल्या प्रॅक्टिसमध्ये आपल्याला थोडे म्हणजे 15-20 कशाही तरी आपल्याला बसत येतील बाबा, म्हणजे आरामात बसत येतील. आणि त्या मानाने एखाद्या वेळेस रिझल्ट जास्त फास्ट येऊ शकतं आपल्याला, कारण की एवढ्या हर्बल ड्रगचं एक कॉम्बिनेशन तिथे आपल्याला इझिली अवेलेबल होतं. हाताची गती कुठनच हे होत नाही, अशा प्रकारचे पेशंट केलेले आहेत. हम्म. हाताची गती अनुलोमानी होत नाही, उर्ध्वगती पाय येत नाही, असे जर काही पेशंट असतील त्यांना बसतीने काय होतं? म्हणजे मला कळालं नेमकं, म्हणजे कंडिशन उदावरताची कंडिशन सांगायची की आत्मा गतीच नाही. आलस्य. पण मग त्याच्यामध्ये अन्न, पण ते आहार असेल ना सर, त्याला मग बस्ती वगैरे असं काही करता येणार नाही, काहीच करता पाचनदीपणच करायचं त्याला. नाही, काही वेळा असं ऑपरेटिव्हला होतं की काही तो हेच येत नाही, रिस्पॉन्स देत नाही. तिथे बस्ती तर करू शकत नाही आम्ही. ते बस्ती दिल्यावर एखाद्या पेशंटला बस्ती वगैरे थोडा द्रव्य राहिला असेल किंवा उदरगुरुत अशी जाणत असेल तर सर म्हणतो त्याला लवकर जेवण दे, त्याला त्रास कमी होईल. सर म्हणलं ते है वो अदर, उसको अभी पचने दो सर, उसका शमन होने दो, फिर उसको खाना देंगे. अभी नहीं नहीं, वो श्लोक में ऐसा ही बताया, वो उसको पहले नहा के बाद में खाना देना चाहिए. लेकिन वो सर सब सम्य योग वगैरे होने के बाद रहेगा वो. अंघोळ काय करते? असं काय करते आता ते सांगतात नाही हो, काय करते आंघोळ. तर ते आणि तेल लावून अंघोळ. नाही नाही नाही, गरम पाणी नाही, नुसतं गरम पाणी. तर मग ते सरांचं नेहमी असायचं की पहिले उसको खाना देना है. पण मग सम्यक योग झाल्यावर ते अप्लिकेबल होईल. जर कॉम्प्लिकेशन्स वगैरे असले तर तुम्हाला वेगवेगळ्या तऱ्हेने विचार करावा लागेल. नाही नाही नाही, सर सांगायचे पेशंट कुठं खातो, काय जातच नाही आतमध्ये त्याला. तर मग हे असं रिटेन्शन झालेलं दिसलं अनुवासनाचं. काही नाही, परिकर्तिका तुम्हाला दिसू शकते जर तुम्ही जे गोमूत्र वगैरे वापरले असेल जास्त, त्याच्यामध्ये दिसते. आणि पेशंट खूपच वृक्ष असेल आणि अनुवासन तेवढा वापर झाला नसेल तरीही ते दिसतं. आणि दुसरं असं आहे की बस्तीनेत्र वापरताना इंजुरीमुळे हे म्हणजे इंजुरी पण त्याच्यामध्ये होऊ शकते. त्याच्यामध्ये मधुएष्टिचा क्षीरवस्ती वापरतो, मधुएष्टिचे तेल टाकून. मुरवेंना तर सांगितलेलं त्याच्यामध्ये, पण मुरवेंना मी कधी अनुभव नाही आलेला. शब्दोद्भृत आम्ही लोकल ऍप्लिकेशन साठी देतो तिथं, ते त्याचा उपयोग होतो चांगला. शतदौत हा हा. नंतर मग आपण अवघा आपण सांगू शकतो त्याला. अवघा आपण तिथं ते गंधर्वस्त्राची कषायाचं चूर्ण टाकून अवघा तिथे चांगला रिझल्ट आहे म्हणे. या कॉम्प्लिकेशन मध्ये नाही, आरशामध्ये वगैरे गंधर्वस्त्राची कषायाचे चूर्ण. नंतर हे अॅनल इचिंग सिक्रेशन्स असेल तर एखाद्या वेळेस आमस्नेह दिल्यामुळं असू शकतो बाबा हे. त्याच्यामुळं प्लेन ऑइल वापरायचं नाही, त्याच्यात सिद्ध स्नेहच वापरायचं. त्याच्यामुळे हे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. नंतर हे लोकल इंजुरीला जास्त ग्रोथ, शब्दोद्गृत आणि मध किंवा मग लोकल धारा, जर तिथं दहा वगैरे जास्त असेल तर. पण हे लोकल धारा वगैरे कधी केलेलं नाही आम्ही, पण हे जास्तादी आणि शब्दोद्गृताचा वापर केलेला आहे. नंतर हे बर्निंग सेन्सेशनला तेच घृताचा वापर केलेला आहे. किंवा ते इन्फिल्ट्रेशन म्हणून 10-15 ml चं फक्त ते सिरिंजीनं तेवढा महातिक्त तिक्त असं द्यायचो जर असं काही त्रास असेल तर.
तर म्हणजे तिथल्या तिथंच तेवढं कार्य करायला. एक खूप चमत्कारी काम आहे. चिंताला पण त्याने भेदांच्या प्रमाणे वाया टाकून तेव्हा खूप खराब आहे जाऊन चिंताला केल्याचा वस्तू दिला. कारण इतकं विचित्र केलं त्यांनी की खाली काय लावलंय की काय इतकी आग होती त्यांना. आणि मला त्याला आंबा तितका वेळेला होत्याच. भयंकर त्रास नाही ना. होतो. नंतर हे अनाफिलेक्टिक रिॲक्शन म्हणजे स्किन इरप्शन. नाही 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 नाही, जर असं काही पटकन रिॲक्शन दिसल्या वस्ती दिल्या गेल्या असं काही, तर डिस्निया, अर्टिकॅरिया, इचिंग, स्किन इरप्शन हे असं होऊ शकतं. त्याच्यामध्ये आपली अगोदर हिस्ट्री घेतलेली पाहिजे, काही अलर्जी वगैरे आहे का कशाची. आता ह्याच्यामध्ये ह्या नाही, हे कधीच मला दिसलेलं नाही असं की डिस्निया वगैरे, पण हे स्किन इरप्शन आलेले बघितलेले मी. म्हणजे बस्ती दिल्यानंतर पेशंटचं फॉलोअप घ्यायला गेलो की नंतर ते असं गांधीन असं अंगावर उठतात ना, तशा म्हणजे आपण ते गोधडीवर वगैरे झोपायला सांगितलं तसं ते झालं. शीतपित्तासारखं असं झालं एकदम, म्हणजे 5 मिनिटामध्ये बस्ती दिल्यावरच. जे गोळ्या गालाच्या अशा वाढल्या एकदम. म्हटलं यार हे पेशंट असं कसं दिसायला लागलं एकदम बस्ती दिल्यावर. म्हणजे नाही नाही नाही, एलबीआचा पेशंट होता, त्याच्यामध्ये आम्ही धान्य आमचं टाकलं होतं. इथले फोल्ड वगैरे असे वाढले ना, लेवल फोल्ड एका मिनिटात, म्हणजे 5 मिनिटातच सगळा बदल झाला. मग आता म्हणलं आता हे पुढे कुठपर्यंत आता काही माहित नाही, आता हे आता तर सुरू झालंय. मग आता तरी तिथं म्हणजे चला ठीक आहे म्हणलं आता काहीतरी करू आपण मॅनेज. मग फक्त आपलं व्हायटल्स बघितले, बीपी पल्स बघितला, ते ठीक होतं. पेशंट एकदम चांगला बलवान होता. म्हणजे अजून थोड्या वेळ ऑब्झर्व करू त्याला, ठीक आहे. मग तिथे थोडंसं वाढलं, पण ते तसं स्टेडी राहिलं, पण आले ते. पण आता किती वाढेल माहित नाही 10 मिनिटात. म्हणलं आता हे बस्तीने असं झालं आणि ह्याला धान्यामुळे हे झालं असणार आहे. म्हणजे दुसरं काही त्याच्यामध्ये, कारण की अगोदर एक बस्ती झाला होता त्याला, त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या याच्यामध्ये धान्यामलाचा वापर केला होता आणि याला धान्यामुळे झालेला असेल असा विचार केला. म्हणलं याला काय करायचं होता, ठीक आहे. मग दुसरा याला म्हटलं बस्तीनेच नीट करता येईल अजून एकदा परत देऊन. मग तसा तुम्ही मंजिष्ठाची कशा लगेच ओपीडीतून आणला आम्ही आणि तिक्तघृत आणलं. लगेच म्हणलं ह्याने आपल्याला बस्ती देऊ टाकू आपण याला, म्हणजे हे बघू आता ह्याने लगेच कमी होतं की नाही. बस्ती द्यायला काही प्रॉब्लेम नव्हता. मग ते पण म्हणलं आता हे सगळं करताना अजून जास्त काही झालं तर प्रॉब्लेम व्हायचा. मग सरांना एकदा इन्फॉर्म केलं. मग सर तिथं आले. सर बोले अभी वो कुछ मत करो, बोले अभी वो सब रहने दो, अभी जाने दो बोले पेशंट को. मग त्याला ते हरिद्राखंड वगैरे असं दिलं होतं आणि थोडं बाकी मंजिष्ठाची कषाय वगैरे दिला. पण पुढचा बस्ती देऊ दिली नाही सरांनी काही. नको म्हणले. हा, बस्ती नाही दिला. बस्ती द्यायचा होता. म्हणजे असं वाटलं मग सरांना कशाला इन्फॉर्म केलं काय माहिती, देऊन टाकलं असतं एकदा, बघितलं असतं काय झालं. मग हरिद्राखंड वगैरे दिलं होतं. चंदन असं साखर नाही नाही, रेग्युलर वगैरे तसे पेशंट तसे मिळत नाही रे. हा, चंदन असं, नंतर द्राक्षारिष्ट असं वापरलं होतं त्याला. तर हा, कमी झालं ते, संध्याकाळपर्यंत कमी झालं ते, काही प्रॉब्लेम नाही झाला त्या पेशंटमध्ये. काय बरं, आता मग मला वाटलं ते बस्ती बाहेर आला होता, बस्ती बाहेर आला होता, बस्ती थांबला मध्ये. तसं एक, पण आम्ही तसं वेगळा विचार केला बाबा हे तिकतर. हा, धान्यामला त्याच गुणाचा पडला होता तसं. हे तसं बरोबर सांगितलं, आंघोळ वगैरे केल्यानंतर. हे असे रुटीन, हे मॅक्सिमम असेच कॉम्प्लिकेशन दिसायचे, वॉमिटिंग, हेडेक आणि थोडा हे रिटेन्शन, एवढं 2-4. बाकी अजून एक असं नाही नाही नाही, तसं नाही. कुष्ठ हे त्या पेशंटसाठी ती अलर्जी झाली त्या धान्यामलाच तेवढंच. बाकी दुसरं असं रुटीन मध्ये कधीच बघायला नाही मिळालं. आणि दुसरं एक असं झालं आता जस्ट रिसेंटली, आमच्या जेव्हा परीक्षेच्या अगोदर शल्ल्याचा पेशंट होता, शल्य विभागातला. त्याला तरी बस्ती होता, त्या बस्तीमध्ये एक सहचराचं तेल असं काहीतरी होतं आणि बाहेर अभ्यंगासाठी कर्पुराचं तेल त्याला सांगितलं होतं पेशंटला. मग हे इंटर्नीने त्याला अभ्यंग वगैरे केलं, पण जे सहचराचं तेलाने त्याला अभ्यंग केलं आणि कर्पुराचं तेल त्या बस्तीमध्ये टाकलं गेलं, उलट झालं.
मग हे टाकल्या गेल्यानंतर असं झालं की थोड्या वेळात पेशंटला परत त्या कोरड्या उलट्या सुरू झाल्या आणि कर्पुराचा तसा वास येतात त्या तोंडातून पेशंटला आणि कोरड्या उलट्या सारख्या, पल्स बीपी त्याचं बरंच लो झालं आणि जेवण तर अजिबात जात नव्हतं, काहीच नव्हतं. थोड्या वेळ बघितलं तर तसंच सारख्या कोरड्या उलट्या चालू. मग त्याला रेफर केला ॲलोपॅथी हॉस्पिटलमध्ये त्याला आणि तो 3 दिवस 4 दिवस तिथे ऍडमिट होता पेशंट. तेच त्या सारख्या कोरड्या उलट्या चालू त्याला. थोडे त्याच्या एसजीओटी एसजीपीटी मध्ये थोडे बदल झाले होते आणि कॅम्फरचं आम्ही ते रेफर केलं होतं की बाबा ते हेपॅटाटॉक्सिक आहे आणि त्याचं जे ऍब्झॉर्प्शन आहे खूप फास्ट होतं, म्हणजे प्लासेंटापर्यंत पोहोचू शकतो बाबा इतकं त्याचं म्हणजे सूक्ष्म व्यवहारी त्याचे जे गुण आहेत कर्पुराचे तेवढे ते एवढे करणार होते. तर ते 3-4 दिवस पेशंट तिथे ऍडमिट होता. म्हणजे त्यानंतर ते हेपॅटिक फेल्युअर मध्ये वगैरे जाईल असंही म्हणजे सांगत होते डॉक्टर की एवढा त्या कर्पुराच्या तेलामुळे फरक पडला होता, इश्यू झाला होता खूपच. हा दुसरी इथं काहीच त्यांनी केलंच नाही काही. ते कापराचं ते टॉक्सिक झालं तो असं झालं. ह्याला इकडे मग त्याचे अँटीडोट काय आहे असं ते शोध नाही. पेशंट त्या त्रासाचे काही संबंध नव्हता. बॅकएकचा पेशंट होता, कर्पुराच्या तेलामुळे झाला. म्हणजे बस टेक्निकल फॉल्टमुळे काही नाही, तो कर्पुराचं तेल वापरल्यामुळे झालं एवढंच आहे. ते कर्पुराचं तेल तुम्ही स्किन वरून सुद्धा कर्पूर तसं ते अब्झॉर्प्शन होतं एवढं. तर ते आतमध्ये दिल्यावर तर ते खूप फास्ट त्याचं अब्झॉर्प्शन होतं आणि त्याचे अँटीट्यूड काय असं ते शोधणं चालू झालं. मग म्हणजे मग पण ते काय पेशंट गेल्यावर तिथे कोणी बघणं नाही काही नाही असं किंवा आपण असा अभ्यास करू अँटीट्यूड काय बघू काहीतरी मॅनेज करू, ते गेला रेफर झाला संपला. नंतर त्याच्यावर चर्चा. मग ते कोणी सांगितलं की बाबा नागवेलीच्या पानाचा रस त्याला वापरू शकता असं सांगितलं त्याला अँटीट्यूड म्हणून. ते का पानामध्ये टाकतं त्याला त्याच्यामुळे असं. नंतर कोणी कुटच पण सांगितलं एक अँटीट्यूड त्याचा, काय माहित नाही प्रॅक्टिकली. ते चिकित्सा मंजरीमधून त्यांनी काढले ते कर्पुराचे अँटीट्यूड 2-3. तर तसा एक अनुभव होता. नंतर असे आता अनुभव असे भरपूर असे यायचे छोटे मोठे पण असे. नंतर इथं होतं तेव्हा एकदा कुठल्या पेशंट होत्या एक, त्यांना बसती दिल्यानंतर बहुतेक तनुजाने तो बसती दिला होता. तनुजाने तो बसती दिल्यानंतर तो त्यात काय टेक्निकल फॉल्ट झाला काही माहित नव्हतं, काहीच नाही. पण तो पेशंट बाहेर आल्यावर त्याला एकदम सगळं नॅझल कंजेशन फुल ब्लॉक झालं, श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. त्या पेशंटचं नाव आठवत नाही मला, त्या काय नाव त्यांचं, संगीता काहीतरी, नाही त्या डेक्कनच्या तिथे राहतात त्यांना. मग मी जाऊन सोडलं होतं गाडीवर. बर्वे का काय त्यांचं नाव आहे त्यांना. ते त्रास कशाचा आहे ते आठवत नाही. गोऱ्या गोऱ्याशा आहे, उंच थोड्याशा. संगीता हा 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 त्यांचं. मग असं आल्यानंतर त्यांना एकदम श्वास वगैरे घ्यायला त्रास व्हायला लागला खूपच, पूर्ण कंजेशन झालं, थोडा बीपी पण वाढलेला होता. मग बाहेर आल्यावर आम्ही मग आपलं कंजेशन दिसतंय म्हणून आम्ही संवेदन सुरू केलं त्याला चेहऱ्यावरती. मग सरांना फोन केला होता, सर ते काहीतरी मीटिंग मध्ये वगैरे होते. मग एकदम म्हणजे खूपच बिझी होते सर त्यामुळे. म्हणजे 2दा फोन झाला, म्हणजे पुढचं काही बोलण्याच्या अगोदरच मग ते काही जमलंच नाही. मग आता काय करणार म्हणलं. ते काही कंजेशन कमीच होत नव्हतं, जे ते नाकाने श्वास घेता येत नव्हता पेशंटला, तोंडानेच ते चालू होतं. आणि तो ते म्हणे की मी माझ्या नवऱ्याला वगैरे बोलवते म्हणे. मग आता मी म्हणजे थोडं म्हणजे कॉपरेटिव्ह होता पेशंट, म्हणजे अजिबात त्यांनी काही हे केलं नाही, सत्व चांगलं होतं. मग बुवा थोडं असं श्वासासारखा असं त्याला विचार केला आणि थोडी एखाद्या वेळेस ऊर्ध्व प्रवृत्ती झाली असेल किंवा वेग थांबवला गेला असेल, असं काही कारण असतील. तेव्हा एवढं कारणाचा काही विचार नव्हता करत. पण मग एक ठीक आहे, त्याला अनुभव करायला पाहिजे बाबा अशा दृष्टिकोनातून मग आम्ही त्याला आविपत्ती यवक्षार म्हणजे कफाचं छेदन भेदन करणारं असंही दृष्टिकोनातून दिलं होतं. आणि दुसरी अजून भगवतवाद चिंतामणी असं काहीतरी टाकलं होतं, 2-3 औषधं पटापटचे मिळतील ते टाकले होते. मग एक पुढे दिल्यावर त्याला ते बरं वाटलं होतं, कॉम्बिनेशन दिल्यावर ते बरं वाटलं. नंतर थोड्या वेळाने अजून ते परत सुरू झालं, परत त्याला एक दिलं होतं त्याच्यामध्ये आविपत्तीकर चूर्ण पण टाकलं त्याच्यामध्ये, म्हणजे अनुगमन करण्यासाठी. मग अशा 2 पुढ्या दिल्यावर ते क्लिअर झालं, परत श्वास वगैरे कमी झाला. आणि मग पेशंटला थोड्या वेळाने अजून वेग आला एकदा, आणि मग त्याला घरी नेऊन सोडलं होतं. नंतर एक पुढे देऊन ठेवली होती, तनुजा होती सोबत, तनुजाला माहिती होती. तनुजा हा सांगितलं होतं, तुम्हाला सांगितलं होतं, सरांना सांगितलं होतं.
पेशंटला शो झाला होता. ते गोमूत्रामध्ये पण असं दिसतं ते शो ऑफ आलेला जास्त जर झालं काही काही ना तर. मग मला सोनियाने अनुभव सांगितला होता की पेशंटला गोमूत्र जास्त टाकला गेला होता. मग सरांनी ते मरीचं त्याला लेप सांगितलं होतं उद्वर्तन सारखं चूर्णाचं. त्याने ते कमी झालं होतं. म्हणजे शीतपित्तासारखाच तो प्रकार दिसला होता. मरीच वर्तन शीत माझ्याकडनं असं झालं होतं की इकडे मदनफळाचा फांड उरलाच होता. म्हणजे कशाला मदनफळ हा तुम्ही त्या मदनफळाचं फांट भयंकर मुलांचं नाही पेशंटला. वहिनी ते झालं पण ते मुरड्या खूप आला त्या संध्याकाळी 6:30 साडेसहाला दिला असेल तशीच कंडिशन पण बाकी ओके होतं. तर ते एका वल्लभ जोशी म्हणून एक पेशंट होते इथं. त्यांना पण मी ते एकदा मात्र बस्तीसाठी बोलवलं होतं. पण ते काही जेवण करून आले आणि ते मी म्हणजे त्यांना सांगितलं होतं अगोदर इन्स्ट्रक्शन दिले होते. त्यामुळे मी परत विचारलं नाही तुम्ही जेवण झालं का असं काही. ते रुटीन मध्ये मी विचारायचो पण त्या दिवशी मी ते विचारलो त्यांना विचारलं की तुम्ही जेवण करून आले. ते जेवण करून नव्हते आले. तसं त्यांना मात्र बस्ती दिला होता. म्हणजे आपण म्हणतो म्हणजे त्याला तर बस्ती नाही दिलं जेवण करून नाही दिलं तर काय तर असेल. ते म्हणे अरे यार रात्रभर एवढा त्रास झाला म्हणजे खांदा म्हणजे दुखत होता खूपच हृदयाला एकदम असं म्हणजे छातीत एकदम आवळल्यासारखं होत होतं आणि झोप नाही आली रात्रभर आणि म्हणजे खूपच म्हणजे अंशशूल असा खूप दिसला त्यांना. दुसऱ्या दिवशी ते ओके आहे काही प्रॉब्लेम नव्हता पण तेवढा त्रास झाला त्यांना तो म्हणजे फक्त मात्रा वस्तीने 60 ml होता तो म्हणजे अनुवासन तेल स्नेहवस्ती दिला असतं तर काय म्हणजे काय आवड झालं असं. जेवले का परत ते नंतर जेवण काय उपयोग नाही त्याला. हा नाही 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 तसं न करता जेवण न करता बसती दिला गेला म्हणजे ते एवढा त्याच्यामुळे प्रॉब्लेम असतो. आणि जेवण करून निरोप दिल्यावर काय प्रॉब्लेम होतो तो बघितलेला. साधा एक कपभर दूध जरी दिलं तर पेशंटला उलटा वगैरे होऊन जातात. तर एवढा उलट्या झाल्या ना. खूपच ते महत्वाचं आहे सगळं. बाकी कॉम्प्लिकेशन दुसरे असे काही मेजर असे काही वाटलं नाही सर. मग दुसऱ्या केसेस नाही नाही पादहीन सांगितलेलं आहे तसं तेवढंच पोटभर नाही जेवायचं. असं मग उत्तर वस्तीचं बघू थोडं मेल मध्ये उत्तर वस्ती फास्ट घेऊया. मग हे टेक्स्च्युअल डिस्क्रिप्शन जे आहे सगळं त्याच्याशी आणि आत्ताच्या प्रॅक्टिसशी म्हणजे काही संबंधच नाही आहे त्याचा. म्हणजे जे आपण आत्ता उत्तर वस्ती करतो म्हणजे टेक्स्ट मध्ये डिस्क्रिप्शन आहे उत्तर वस्तीचं मेलचं त्याचं काही म्हणजे नाही म्हणजे बसून करायचं ते सगळं म्हणजे एकही गोष्ट फॉलो केल्या जात नाही. आपण जी प्रॅक्टिस करतो आता उत्तर वस्तीमध्ये आपण आता जे करतो ते कॅथेटरायझेशन करतो. त्यामध्ये सांगितलं ते वेगळं सांगितलं होतं सगळं म्हणजे कुठंच कशातच एकही गोष्ट हे होत नाही. फक्त त्या मार्गाने काहीतरी केलं जातं तेवढाच एक साधारण आहे बस. आणि प्रैक्टिस तेवढी नहीं है तिकड़े आमची बस करके देखना है और अपने को उस पे ऊपर कुछ बात करने की है तो अपने पास भी कुछ तो भी चाहिए. असं आहे की काहीतरी करायचं आणि त्याच्यावर बोलण्यासाठी आपल्याला नवीन नवीन गोष्टी पाहिजे. तेच नाही बोलायचं. आपण म्हणजे शिक्षक असतात ना ते आणि इकडे तिकडे त्यांना बोलवलं जातं प्रेझेंटेशनसाठी सेमिनारसाठी. एक असा ऍडव्हान्टेज असतो की केरळचे असल्यामुळे तिथल्या प्रोसिजर त्या नेहमी आपल्या म्हणजे असतातच. बोलायला कुठेही गेलं की आता असं आहे की तलफुदीशील काय तलफुदीशील काय आता आम्हाला माहिती काय नाही आपल्या डोक्यावर काहीतरी लेप लावतो कसं काहीतरी ते फॉलो केलं जातं. पण इकडे कसं कलम काय तलफुदीशील काय धारा कसं इकडं ते नवीन असतं. त्याच्यामुळे तो एक ऍडेड ऍडव्हान्टेज मिळतो. परत वेगळी प्रॅक्टिस आहे हर्बल ड्रग्स वगैरे सगळं आयपी सेटअप वगैरे सगळं आहे. मग हे असं नवीन नवीन काहीतरी करायचं आणि मग त्याच्यावर बोलायचं एक्सपेरिमेंट करायचे मग सुधारणा करत करत जायचं. असं त्या इन्स्टिट्यूट असल्यामुळे आणि पीजी डिपार्टमेंट असल्यामुळे त्याचा खूप फायदा होतो. पण म्हणजे पीजी डिपार्टमेंट असल्यावर 4-5 माणसं त्या कामासाठीच असतात. तर इथे रेफरन्सेस आहे त्याचे उत्तर वस्ती कुठे कुठे आहे त्याचं. फिमेल मध्ये बाबा गर्भाशयात आणि मूत्राशयात असं 2 मेल मध्ये फक्त
नंतर आहे द्रवावस्थी स्नेहावस्थी. तर द्रवावस्थी याच्यामुळे माहिती कषायावस्थी नाही म्हणायचं, म्हणजे कषायावस्थी म्हणजे मग परत स्नेहावस्थी कषायावस्थी असे दोन वेगवेगळे प्रकार होईल, मग द्रवावस्थी म्हणलं ते. नंतर इंडिकेशन टेक्स्ट दिले, शुक्रदोष, क्लैब्य, मूत्राघात, मूत्रकृच्छ, शर्करा, अश्मरी, मेनशूल असं दिलेलं आहे. नंतर रिक्वायरमेंट्स आहे की पुष्पनेत्र, बस्तीपुटक, शलाका आणि बस्तीद्रव्य. तर हे पुष्पनेत्र असं आहे की बाबा ते फुलाचं जसं देठ असतं तसं त्या प्रकारचं ते बस्तीचं नेत्र असतं, त्याच्यामुळे त्याला पुष्पनेत्र असं म्हणलं जातं, नेत्रपुष्प असं म्हणलं जातं. नंतर याची जी टेक्स्टमध्ये जी लेंथ सांगितलेली आहे पुष्पनेत्राची ती 14 ते 12 अंगुळ अशी सांगितलेली आहे. म्हणजे सुश्रुतामध्ये 14 अंगुळ दिली आणि चरकामध्ये वाग्भटामध्ये 12 अंगुळ अशी दिलेली आहे. आणि 4, 5, 6, 7 इथपर्यंत ते इन्सर्ट करायचे आतमध्ये, फक्त म्हणजे अर्ध्यापर्यंतच ते इन्सर्ट करायचे. आणि याच्यामध्ये कर्णिका जे आहे ते 2 आहेत बघ, एक मध्यभागी आहे, म्हणजे जर 12 असेल तर ते 6च्या ते कर्णिका आहे, ते 6 पर्यंतच इन्सर्ट करायचं. आणि शेवटची दुसरी कर्णिका जी ती मूलाला आहे. त्याच्यामध्ये आपलं जे रेग्युलर बस्ती नेत्र त्याच्यासारख्या 3 कर्णिका नाहीये, मग इथेही शेवटी 2 कर्णिका पाहिजे बस्तीपुटक बांधायला ऍक्च्युली, पण इथे 2च कर्णिका आलेल्या आहे ग्रंथामध्ये, त्याच्यामुळे इथे ते क्वेश्चन मार्क टाकला होता. हे शेवटी ऍक्च्युली मी हे प्रेझेंटेशन केलं होतं उत्तर वस्तीवर, शेवटी परीक्षा झाल्यावर एक सीएबी प्रोग्राम होता, त्याच्यामध्ये सर बोले एक प्रेझेंटेशन करतो उत्तर वस्तीवर, मग ते केलं होतं. नंतर हे मालती पुष्पाग्र, सर्षप, छिद्रम असं आहे, गोपुच्छकार असंच आहे सगळं वर्णन. नंतर हे अॅनिमल बर्ड असं वापरायला सांगितलं, गलचर्म, शलाका. अगोदर शलाका सांगितलेली, म्हणजे आपण ब्लॅडर साऊंड जसं आहे, म्हणजे अगोदर त्याचं मार्ग पहिले तपासायचा कसा आहे आणि नंतरच ते उत्तर वस्ती करायचं आहे असं ते सांगितलेलं. नंतर वस्तीद्रव्य जे आहे ते क्वाथ, क्षीरपाक, घृत, तैल यापैकी काही वापरता येतं. मात्रा जी सांगितलेली स्नेहाची ती अर्धा पल किंवा मॅक्सिमम 1 पल अशी सांगितलेली आहे. आणि टीकेमध्ये असं दिलं चक्रवर्णी टीकेत की बाबा 1 वर्षाचा जर मुलगा असेल तर 1 म्हणजे 25 वर्षाची मात्रा सांगितलेली, अर्धा पल किंवा 1 पल. तर मग 1 वर्ष जर असेल तर 1/25, म्हणजे वय जसं तसं जाईल तसं तसं ते करायचं असं सांगितलंय. हा, आम्ही 25 ml असं घेतो आम्ही. आणि द्रव जे म्हणजे कषाय काही जर घेतलं तुम्ही तर ते अर्धा प्रसूत असं घ्यायचं आहे 50 ml पर्यंत. सुश्रुतामध्ये ते 1 प्रसूत पण दिलेलं आहे. नंतर प्रोसिजर त्याच्यामध्ये असं सांगितलं की पहिले पूर्वकर्म झालेलं पाहिजे, 2-3 आस्थापन बस्ती, म्हणजे आपल्या योग बस्तीसारखा एक प्रकार झालेला पाहिजे. त्याचं काम असं की प्रशिथिल आशया, त्याचं असं त्यांनी जो आशय शैथिल्य येईल त्यामुळे तुमची प्रोसिजर तेवढी इझिली होईल. नंतर स्नेहवस्तीप्रमाणे मग अभ्यंग स्वेदन वगैरे करायचंय, तर आम्ही तिथं लोकल अभ्यंग करून घेतो त्या भागाला, आणि नंतर अवघा स्वेद आम्ही सांगतो, आणि नंतर हे उत्तरवस्ती केला जातो. आणि पुढे तर तसं काही स्पेसिफिक आम्ही फॉलो करत नाही, पण घृत, क्षीर, यवागू असल्याचं सांगितलेलं ग्रंथामध्ये, मग असं तिथं आम्ही ती भाताची पेज अशी दिली जाते. नंतर नॅचरल जे अर्ज सगळ्या सॅटिस्फाय केलेले पाहिजे. नंतर सिटिंग पोझिशन मध्ये ते द्यायचं सांगितलंय, आणि हर्षलिंग म्हणजे ते इरेक्ट पेनिस मध्ये ते बसते यायचं सांगितलेलं आहे. आणि ते प्रॅक्टिकली ते म्हणजे खूपच आवड आहे, त्या ज्या जो स्टिफनेस तो येईल त्याच्यामधून ती शलाका किंवा कॅथेटर जाणं अजून अवघड होईल होते, त्याच्यामुळे ते तसं कधी करून बघितलेलं नाही. प्रॅक्टिकली कोणाचाही असा अनुभव नाही की बाबा त्यांनी याच्यामध्ये करून बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये ते उद्देश सांगतात की इरेक्ट पेनिस मध्ये केल्यामुळे किंवा जे युरेटर जे त्याला कधी कॉइलिंग वगैरे होणार नाही किंवा ते स्ट्रेच होणार नाही, ते सरळ रेषेमध्ये राहील. युरेटर आपलं युरेथ्राजी ती सरळ स्ट्रेट पोझिशन मध्ये राहील, त्याला वाकडे तिकडे जाणार नाही, इंजुरी वगैरे होणार नाही. दुसरे असं आहे की हा जो वस्ती आपला सांगितलेला तो इंट्रापेनाइल आहे, कधीच तो ब्लॅडर मध्ये जाणार नाही याची काळजी घेतलेली. जर तो इरेक्ट पेनिस मध्ये असेल तर आपोआप तिकडचं स्पिंक्टर क्लोज होईल, ब्लॅडरचं स्पिंक्टर. ग्रंथामधला वस्ती तो फक्त प्रोस्टेट पर्यंतच जाणार आहे, ब्लॅडर पर्यंत नाही जाणार. पण आपला जो आपण देतो तो ब्लॅडरला देतो आपण. हा, आणि तिथे त्यांनी असा प्रयत्न केलाय की तो मर्म आहे बाबा वस्ती, तिथपर्यंत वस्ती जायला नाही पाहिजे, म्हणजे त्याच्या तुमचं शलाका वगैरे जायला नाही पाहिजे, मर्म आघात वगैरे होऊ शकतो. आणि मग इरेक्ट पेनिस मध्ये त्याच्यात ऍडव्हान्टेज मिळतात, 2-3 ऍडव्हान्टेज मिळतात. एक की असं आहे की इरेक्ट पेनिस मध्ये झाल्यामुळं जे ऍक्सेसरी सेक्स ग्लँड आहे त्यांचं सिक्रेशन होईल, ते नॅचरल लुब्रिकेशन तिथं होईल इनिशियल. त्याच्यामुळे दुसरं असं आहे की युरेथ्रा जो आहे तो स्ट्रेट पोझिशन मध्ये राहील, त्याच्यामुळे त्याला इंजुरी होण्याचे चान्सेस कमी होईल. आणि तिसरं असं आहे की ते ब्लॅडरचं स्पिंक्टर क्लोज होईल, त्याच्यामुळे तिकडं तुमचं शलाका वगैरे जाणार नाही.
आणि त्या स्पिंक्टरला असं आहे की बाबा जर तरुण मुलगा असेल असा म्हणजे मिडल एज पर्सन असेल तर ते खूपच त्यामध्ये इलेस्टिटी खूप असते. तिथं फोर्सफुली एखाद्या वेळेस असं काही झालं तर त्याला इंजुरी होऊन त्याचं कंट्रोल पण जाण्याची शक्यता असते. पण त्या मानानं मिडल एज नंतर ते खूप इझी असतं, इझिली जातो कॅथेटरमध्ये. तर बहुतेक त्या सगळ्या याच्यामुळे त्यांनी ती काळजी घेतली असेल. आणि असं आहे नंतर की प्रधान कर्मामध्ये की ती शलाका पहिले आपण पास करायची, त्याचं रूट बघायचा व्यवस्थित आहे की नाही, आणि नंतरच ते उत्तर बस्ती करायचं. दुसरं असे स्निग्ध पुष्पनेत्र सांगितलं. नंतर आ मेहनांत किंवा अनुसेवनी असं द्यायचं आहे. आणि गुदवत म्हणजे जसं आपण आपला कशा निरोवस्ती करतो त्याप्रमाणेच त्या प्रोसिजर प्रमाणेच करायचं आहे. अनुसेवनी जसं त्या सेवनीनुसार त्या लेंथनुसार ते द्यायचंय. आणि अमेहनांत म्हणजे फक्त त्या पेनिसच्या लेंथ पर्यंतच तो द्यायचा आहे, त्याच्या पुढे नाही द्यायचं आहे. अमेहनांत तिथपर्यंतच पोहोचला पाहिजे, म्हणजे तो 6 ते 7 अंगुळ एवढाच. आणि नंतर मग वस्तीद्रव्याचं पीडन करायचंय. त्यानंतर त्याचं प्रत्यागम झालंय की 3-4 वस्ती असे द्यायचे, कारण की तो कुठे रिटर्न होणारच नाही तो अजिबातच, कारण की तिथं त्याला जागाच नाही कुठे रिटर्न व्हायला. तो त्या युरेथ्रामधून तर लगेच बाहेर येणार. तरी ते ग्रंथाचं सांगितलं की जर त्याचं प्रत्यागम झालं नाही तर त्याची उपेक्षा करा किंवा वरती टाका असं सांगितलं. म्हणजे ऍक्च्युअल ती प्रॅक्टिस काय आणि कशी होती ते म्हणजे माहितीच नाही. इंट्रापेनाइल कोणीच करत नाही प्रॅक्टिस, सगळे इंट्रा ब्लॅडरच करतात. त्याच्यामुळे हे माहित नाही बाबा याचं प्रत्यागम कसं नाही होणार आणि एवढे प्रमाणात द्रव्य तिथं कुठं थांबणार. मूत्राघात मूत्रकृतच्या याच्यामध्ये आहे इंडिकेशन दिलेले सर, पण उत्तर बस्ती फक्त तो इंट्रापेनाइलच आहे, पुढे नाहीच आहे. पण ते अशा करून केलेलंच नाही सर. आणि ते असं सांगतं काही काही की बोलते रिपीट पीडन, म्हणजे तिथं दिल्यावर तिथंच परत पीडन करायचं, परत द्रव्य टाकायचं, म्हणजे एकदा बस्ती नेत्र टाकल्यावर. आणि पेनाइल वॉश अशा सारखा तो प्रकार होतो. म्हणून पण ते परत परत पीडन केलं तर अतिपीडनाचा दोष होतो त्याच्यामध्ये, म्हणजे ते काढूनच परत करायला पाहिजे. पण असंही कोणी प्रॅक्टिस केलेलं नाही, ते इंट्रापेनाइल करत नाही. युरेथ्रल स्ट्रिक्चर मध्ये कोणी कोणी असं ऐकलं की ते बाबा ते देतात बसती त्या इंट्रापेनाइल आणि तिथे नंतर ते क्लॅम्प लावून ठेवतात आणि थोड्या वेळ ते द्रव्य तिथेच राहू देतात. युरेथ्रल स्ट्रिक्चर मध्ये तसं म्हणजे आपण बहुतेक वैभव मोहता सरांकडे गेलो होतो एकदा एका पेशंटला उत्तर बस्ती देण्यासाठी, तेव्हा आपण इंट्रा ब्लॅडरच दिला होता. पण त्यांनी एक सांगितलं होतं की स्ट्रिक्चर मध्ये कोणतरी असं प्रॅक्टिस करतो, तेव्हा आपल्याला त्यांनी सांगितलं होतं, तेव्हा आपण त्या बस्त्यामध्ये घृताचा वगैरे दिला होता. तेव्हा तिथं आम्ही एकदम रुटीनली नाही प्रॅक्टिस करत, पण काही बीपीएचचे वगैरे पेशंट होते त्यांच्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे मी मॅक्सिमम एक 4-5 वेळेस केला असेल उत्तर बस्तीचे, म्हणजे इंडिपेंडेंटली. आणि असे पश्चात्कर्म सम्यक योग असं सांगितलं की ते स्नेहवस्तीसारखे, म्हणजे काय काहीच कळत नाही कसे काय ते स्नेहवस्तीसारखे ते बघणार. आणि त्याचं काही कन्सेप्ट बस्तीचे त्याच्यात काही अप्लाय होत नाही. असं फक्त इन्स्ट्रुमेंट मोड ऑफ ऍप्लिकेशन हे सगळं बस्तीसारखं आहे. बाकीचे जे प्रकार आहे ते सगळ्या बस्तीचे कन्सेप्ट तिथं आपण ऍप्लिकेबल करू शकत नाही. आपण जर म्हणतो की बाबा तुम्ही कशाय पण वापरू शकता, क्षीर कशाय पण वापरू शकता, मग स्नेहवस्तीचे कन्सेप्ट तिथे कसे ऍप्लिकेबल करणार, असं पण आहे. त्याच्यामुळे हे असं सांगितलं होतं की त्या प्रेझेंटेशनमध्ये ही सेपरेट ट्रीटमेंट मॉडॅलिटी म्हणून तुम्ही कन्सिडर करायला पाहिजे उत्तर बस्तीची. म्हणजे फक्त बस्तीचं तुम्ही इन्स्ट्रुमेंट वापरता आणि मोड ऑफ ऍप्लिकेशन तसलं आहे म्हणून त्याला बस्ती प्रकारामध्ये कुठलेच प्रिन्सिपल ऍप्लिकेबल होत नाही. आणि पंचकर्मामध्ये त्याचा अंतर्भाव कशामुळे करताय त्याचाही एक मुद्दा आहे तो, म्हणजे उत्तर बस्तीचा असं काही नाहीच तिथं. ते त्यांचं मोड ऑफ ड्रग रूट ऑफ ड्रगचं ऍडमिनिस्ट्रेशन तिथं आहे, तेवढा एक उद्देश आहे. हा, बाकीचे दुसरे काही प्रिन्सिपल ऍप्लिकेबल होत नाही. त्याच्यामुळे ते टीकेमध्ये असं जे सांगितलं होतं की बाबा अनुवासन आणि अनुवासनाचा पंचकर्मामध्ये अंतर्भाव याच्यामध्ये टीकेत ज्यांनी डिस्कशन केलं होतं त्याच्यामध्ये उत्तर बस्तीचा काय अंतर्भाव करायचा असं त्या चक्रपाणी टीकेत दिलं होतं. त्यांनी म्हणजे ते असं एक्सप्लेन दिलं की बाबा ते पंकज शब्दवत रूढ असं त्यांनी त्याचं हे दिलं, म्हणजे रूढीप्रमाणे तो त्याच्यात आलाय असं सांगितलेलं, वेगळं काही त्यात लॉजिक नाही दिलेलं. मग ह्याच्यासाठी आपल्याला असं की बाबा ही उत्तर बस्तीची कन्सेप्ट ती वेगळी कन्सिडर करून तिथं मग स्टँडर्डायझेशन वगैरे आपल्याला करायला पाहिजे बाबा ह्या अशा गोष्टीमध्ये, की बाबा त्याचे पूर्वकर्म काय, पश्चात्कर्म काय, कॉम्प्लिकेशन्स काय, याचं एक वेगळं प्रोटोकॉल आपल्याला बनावं लागेल. आणि आता जे करतो ते वेगळंच आहे आणि ग्रंथाचे ते वेगळंच आहे पूर्ण.
आणि सिटिंग पोस्चर काय आहे, कशामुळे ते सांगितलं. इरेक्टेड पेनिस, शलाका, आमेनंतर रिपिटेशन, सेम अटेम्प्ट, डोस, लेंथ ऑफ नेत्र, हे सगळं झालं आता. आता उत्तरवस्ती इंट्रावेसिकल ही आता आपण प्रॅक्टिस करतो ती इंट्रावेसिकल म्हणजे ब्लॅडर मध्ये जी प्रॅक्टिस करतो आपण सिम्पल जे कॅथेटरायझेशन करतो ते असं आहे. म्हणजे वार्डामध्ये कधी कधी एखाद्या पेशंटला युरिन रिटेन्शन झालं की आपण ते कॅथेटरायझेशन करणार तसंच हे करायचं, फक्त त्याच्या आधी तिथं तेल टाकायचं, मग बस एवढंच फरक आहे त्यात. बाकी काही असं खूप मोठी काहीतरी गोष्ट करतोय असं काही नाही याच्यामध्ये. फक्त असेप्टिक प्रिकॉशन तेवढ्या फॉलो करायचे. म्हणजे बऱ्याच पेशंटमध्ये असं दिसलं आम्हाला की नंतर त्यांना बर्निंग सेन्सेशन दिसलं, काही काहींना थोडा फिवर पण आला. तर तेवढं एकदा झालं की आपलं जे प्रोसिजर केलं त्याचे ते इफेक्ट गेले. ब्लीड असं जास्त दिसलं नाही, फक्त कधी कधी आपल्याला त्याच्या टीपवर ब्लड स्टेन वगैरे दिसू शकतो, कधी थोडी इंजुरी झाली तर. पण असं रक्त गेलं असं कधी होत नाही असं एकदम, कारण की तिथं काही त्याचे चान्सेसच नाहीये खूपच रक्तस्राव होण्याचे, की डायरेक्ट वेसल आर्टरी असं काही एक्सपोजर नाहीये आणि ते काही इंजुरी होण्याचे चान्सेस नाही. नंतर असा जर आता आपण फिगर बघितली, आताचा जो बस्ती जातो तो ग्रंथाचा जो बस्ती तो इथपर्यंतच आहे, इथपर्यंत येणार आहे. म्हणजे तो 6-7 अंघोळ इथपर्यंतच होणार आहे. आणि आता आपण जो तो प्रॅक्टिकली करतो तो इथपर्यंत जातो पूर्ण. असा तर फरक आहे. आता इथपर्यंतच पोहोचून त्याचं नेमकं कार्य कसं होतं काय माहित नाही. म्हणजे फक्त वाताचं शमन करणं तसं ते त्या अपेक्षण असेल, पण ते प्रॅक्टिकली जर करून बघितलं तर काहीतरी कळेल ग्रंथोक्त. म्हणजे नेमकं कशाची एफिकसी जास्त आहे कशाची नाही ते सांगता येत नाही. आणि परत ह्या असं इंडिकेशनचे पेशंट मिळणं आणि ते करणं ते पण अवघड आहे. म्हणजे एखादा रिसर्च जर करायचं म्हणजे 20 पेशंट मिळणं खूप अवघड आहे. असे सगळे म्हणजे एक जर क्लिनिकल कंडिशन आपण घेतली एखादी बीपीएच वगैरे तर खूपच अवघड आहे. परत ट्रीटमेंटच्या अगोदर सोनोग्राफी, नंतर सोनोग्राफी, आणि याच्यामध्ये चेंजेस काय दिसणार ते पण खूप अवघड आहे बीपीएच मध्ये. हा नाही पेशंट एवढे मिळणं अवघड आहे तसं बीपीएच पण. म्हणजे ते स्पेशल त्याला क्लिनिक पाहिजे तसं. नंतर रिक्वायरमेंट तसं मसाज केल्यासारखं. तर रिक्वायरमेंट त्याच्या मायनर ओटी, नंतर कॅथेटर, युरिनरी कॅथेटर आपलं सिंपल रबर कॅथेटर वापरलं जातं 3 किंवा 4 नंबरचं, किंवा मग ते इन्फंट फिडिंग ट्यूब आहे ती पण वापरली जाते. नंतर सिरिंज, स्पॉन्ज होल्डिंग फोर्सेस, आर्टरी फोर्सेस, सर्जिकल टॉवेल्स, क्लिप्स वगैरे, नंतर ग्लोव्ज. नंतर हे असं की झायलोकेन जेली एक आम्ही तिथे वापरतो लुब्रिकेशनसाठी अगोदर, आणि कोणी पॅराफिन पण वापरू शकतो त्याला लुब्रिकेशनसाठी. झायलोकेन जेली जर वापरली तर असं आहे की आपल्याला आपण जर प्रोसिजर करताना जे आपण व्यवस्थित करतो की नाही तेवढं त्यात लक्षात येणार नाही. जेलीमुळे लावल्यामुळे तो अॅनेस्थेटिक इफेक्ट येईल, आणि कुठं तुम्ही जर फोर्सफुली वगैरे जात असाल तर तुम्हाला ते पेशंटला ते पेन जाणवणार नाही, त्याच्यामुळे इंजुरी होण्याचे चान्सेस असू शकतात त्याच्यामध्ये. लुब्रिकेशन होईल पण मग वेदना तर त्याला संवेदना राहील पेशंटला. म्हणजे आपण करताना जर त्याला वेदना होत असेल तर तो सांगेल आपल्याला लगेच. आणि स्टरलायझेशन एकदम परफेक्ट झालेलं पाहिजे एवढं. म्हणजे काय काय हे प्रिकॉशन म्हणून काही आपल्या कॉम्प्लिकेशन वगैरे झालं तर तेवढं ठेवायचे, पुढचं काही नाही. हे प्रेझेंटेशन साठी असतं मटेरियल. नंतर हे प्रिपरेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट स्टरलायझेशन चांगलं झालं पाहिजे. 15-20 मिनिटं आपण ऑटोक्लेव्ह करतो तसं. दुसरं असं ड्रग पण स्टरल करायचं आपल्याला जे द्यायचे ते, जे आपण 25-30 ml ड्रग घेणार आहे ते पण स्टरल करायचं. ते एक तर तुम्ही एका बॉटलमध्ये ठेवून स्टरल करा, जसं जशा बॉटल ठेवून स्टरल करा, किंवा मग ते म्हणजे सिरिंज आहे 50 ml ची सिरिंज, 25 ml ची सिरिंज, ज्याने तुम्ही ते देणार आहे पुश करणार आहे तेच पहिले सिरिंज मध्ये लोड करून घ्यायचं, आणि मग त्या सिरिंज सहित ते स्टरलाइज करायला ठेवायचं. नंतर मग असं होतं की तुम्ही बाहेर काढणार ते सिरिंज मधून, त्याच्यातून घेणार, त्याच्यात परत इन्फेक्शनचे चान्सेस वाढू शकतात एक्सपोज झाल्यावर. ते फक्त त्यात एअर गॅप वगैरे नाही राहू द्यायचा. एअर गॅप राहिला की ते वाढून वाढून ते सिरिंज मधून बाहेर निघून जाईल. तेवढं फक्त काळजी घ्यायची. एक 50 ml ची सिरिंज डिस्पोजेबल सिरिंज ऑटोक्लेव्ह करता येतं, काय प्रॉब्लेम नाही त्याला. काय फक्त ते वाफेवरच होतं ना ऑटोक्लेव्ह, काही प्रॉब्लेम नाही. तेल खरं पाकी अवेलेबल मध्यम पाकी अवेलेबल असलं तर मध्यम पाक्यात घ्यायचं. नाही गॅसवर नाही गरम करायचं तेल, हे पण तसंच करायचं, पाण्यातच करायचं. हे तर ऑटोक्लेव्ह ना,
वाफेवरच होणार आहे गरम, त्याच्यामुळे ते एकच आलं ते कुंभी बाष्प किंवा उष्ण. हा समजा एखादा तेल असं दूर येईपर्यंत तापवलं ते गेलं, ते तेलच गेलंच, ते तेलच गेलं. नाही तर ते आटोपलं नाही, नाही ते गुणधर्म गुणधर्म जातातच, आपण ते नष्टच करतो गुणधर्म. म्हणजे खरं पाकात अभ्यंगाचंही तेल आपण डायरेक्ट तापवलं त्याचेही गुणधर्म जातात. म्हणजे कुठलाही पाक चेंज होतो बस एवढंच, म्हणजे दुसरं काही नाही. जसं आपलं जेवणाचं आपण सकाळची भाजी संध्याकाळी गरम केली परत ती चव राहत नाही, ती चव राहत नाही. त्याच्यामुळे तसं आहे, आपण ती जर आपण गरम पाण्यात गरम करून बघा तशीच चव राहील. पाक तो पुढे शिफ्ट, म्हणजे हॉटेल्समध्ये वगैरे तसं ते खाली असतं गरम पाणी असतं, त्याच्या खाली जाळ असतो. इथे ते प्रिन्सिपल ते अप्लाय करतात, गरम राहतं पण पाक बदलत नाही. नंतर हे पेशंटचं प्रिपरेशन, त्याला व्यवस्थित ही प्रोसिजर समजून सांगायला पाहिजे अगोदर पेशंटला काय काय. तिथं खूपच अवघड असतं, खूप स्टुडंट असतात, मग ते सगळे तिकडून घोळका असतो आणि पेशंट आपला एकदम घाबरत घाबरत बसलेला असतो सगळं. नंतर ते हाऊस सर्जन्स असतात, मग मुली असतात, मुलं असतात, सगळेच असतात. आणि जेव्हा सर नसतील, सर सांगतात "ओ, गणेश हो करले ना प्रोसिजर", असं म्हणल्यावर मग सगळे मागायला लागतात, ओ भैया मुझे आने दो, मुझे आने दो. म्हणजे इतकं अवघड होतं, आता पेशंट एवढा ऑकवर्ड होणार म्हणजे. मग ते प्रत्येकाला सांगतो की बुवा जितने जिनकी पंचकर्म पोस्टिंग वही आएंगे, बाकी कोई नहीं आएंगे. मग असं सांगून त्यांना वापस पाठवून द्यायचं. ते लोकल एक्झामिनेशन वगैरे करायचं, काही इन्फेक्शन वगैरे आहे का किंवा ते फायमोसिस वगैरे आहे का ते बघून घ्यायचं. तर पार्ट प्रिपरेशन तिथे व्यवस्थित क्लिनिंग अँड ड्रॅपिंग करून घ्यायची. बेटाडीन हे वापरायचं नाही, स्पिरिट वगैरे वापरायचं नाही. नंतर त्या ग्लान्स फेनीजवर स्पिरिट वगैरे गेलं की त्यांनी फारच इरिटेशन वगैरे होऊ शकतं. तर ते पोझिशन स्लिपिंग पोझिशन मध्ये आपण करतो, सिटिंग मध्ये नाही करत. सिटिंग मध्ये पोझिशन मध्ये अजून एक सिटिंग पोझिशन मध्ये देण्याचा दुसरा फायदा असा होतो की ते लॅडर पर्यंत पोहोचत नाही सिटिंग पोझिशन मध्ये. तो एक त्याच्यामुळे ते सिटिंग मध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाचं एक परफेक्ट लॉजिक होतं त्यांच्याकडे की ते तिथपर्यंत नाहीच गेलं पाहिजे, अशीच उत्तरवस्ती त्यांना अपेक्षित आहे आणि तिथपर्यंतच आपण जातो. आपली उत्तरवस्ती असं आहे. तर मग हे पोझिशन आहे स्लिपिंग पोझिशन मध्ये आपण करतो साधारण हे. नंतर स्पिरिट इथं वापरायला नाही पाहिजे, ऍक्च्युली इथं दिलेलं आहे पण वापरायला नाही पाहिजे. बेटाडीन आणि आपण डेटॉल असं वापरू शकतो. नंतर लोकल अनेस्थेटिक जेल. नंतर आपली जी झायलोकिन जी ट्यूब आहे जेलीची, तीच तिला पुढे टीप असतं प्लास्टिकचं, तेच पेनिस आपण 90 डिग्री पोझिशन मध्ये होल्ड करून तेच त्यात पुश करू शकतो. 5-10 ml पर्यंत ते पुश करायला पाहिजे. किंवा मग तुम्ही सिरीज मध्ये घ्यायचं, त्या सिरीज मधून ते पुश करायचं 10 ml. ते असं सरळ घेऊन पुश केल्यानंतर त्याला अनुलोम असं मसाज करायचं खाली, म्हणजे ते पूर्ण पोहोचलं जाईल आतमध्ये. हेच इरेथ्रल स्क्विझिंग असं सांगितलेलं, म्हणजे ते वरचं एंड बंद करून मग खाली त्याला अनुलोम मसाज करायचा, म्हणजे ते तिथपर्यंत लुब्रिकेशन होतं आणि पोहोचतंय. नंतर कॅथेटरवरती ती जेली देऊन घ्यायची व्यवस्थित, कॅथेटर लुब्रिकेट करायची. नंतर हे डॉमिनंट नॉन डॉमिनंट हँड असं दोन गोष्टी. एक आपला जो नॉन डॉमिनंट हँड आहे त्याच्यामध्ये आपण त्याने आपण पेनिस होल्ड करणार आहे आणि डॉमिनंट हँडने आपल्या हातामध्ये कॅथेटर असणार आहे. म्हणजे ते उलट जर झालं तर एकदम अवघड होतं सगळं करणं. आणि हे जर परपेंडिक्युलर पोझिशन मध्ये अपवर्ड ट्रॅक्शन द्यायचं त्याला, म्हणजे जो इरेक्ट पेनिस मध्ये जो इफेक्ट होतो तो आपल्याला आपल्या ट्रॅक्शननी करायचा आहे. म्हणजे युरेथ्राची जी पोझिशन आहे ती स्ट्रेट आली पाहिजे परपेंडिक्युलर आणि ट्रॅक्शन देऊन. जर ते लूज ठेवलं तर ते परत तुमची कॅथेटरची कॉइलिंग वगैरे होणार. एक तर पहिली गोष्ट तिथं शलाका वापरायचे ते, त्याच्यामुळं जर इकडं तिकडे गेलं की ते रप्चरच करणार शलाका, जर ते वाकडं जर गेलं. पण कॅथेटरमध्ये तो तेवढा तोटा होत नाही, पण तरी कॅथेटरमध्ये असं आहे की ते वाकडं तिकडे जाऊ शकतं. मग त्याला मग तुम्ही तसं ट्रॅक्शन देऊन ठेवायचं. मग हे असं केल्यानंतर हळूहळू ती पुश करायची कॅथेटर. हळूहळू पुश करत गेल्यानंतर दुसरीकडे बघायची, खाली स्क्रॉटमला पण एकदा चेक करायचं की इकडे तिकडे कॉइलिंग होती का कॅथेटरची, म्हणजे युरेथ्रा साईड इकडे तिकडे ती चालली का बाबा, किंवा मग इकडे दुसऱ्या रूटला चालली का, आपल्या टेस्टिसच्या साईडला जर चालली असेल तर तिकडं, तर ते एकदा कॉइलिंग होते खाली कॅथेटरची, तर ते बघायचं. नंतर हे पुढे हळूहळू जात राहायची. जेव्हा स्पिंक्टर येतं ब्लॅडरचं तेव्हा आपल्याला ऑब्स्ट्रक्शन जाणवतं. तिथं ऑब्स्ट्रक्शन जाणल्यानंतर तिथं एकदम शांत, म्हणजे पेशंटला परत मध्ये मध्ये विचारत राहायचं त्याला पेन वगैरे होती का. ते ऑब्स्ट्रक्शन जाणल्यानंतर मग आपण थोडी राऊंड फिरवायची कॅथेटर, गोल फिरवत अशी टाकायची, म्हणजे खूपच हळू असं करून. पहिले आपण असं स्ट्रेट असं पुश करत होतो, तेव्हा एकदमच स्लो झालं पाहिजे.
हे यंग एज मध्ये जर ह्या आपण स्पीड मध्ये केलं आणि त्या स्प्रिंटरला जर इंजुरी झाली तर ती कधी रिकवर होत नाही, मग त्याचं ते कंट्रोल झालं जातं स्प्रिंटरचं. त्याच्यामुळे आणि मिडल एज मध्ये असं आहे की स्प्रिंटरला तेवढं इलेस्टिसिटी नसते, ती थोडं लूज असतं ते, त्याच्यामुळे ते इझिली जातं. मग इथे तुम्हाला स्लाइट ऑब्स्ट्रक्शन फील होईल आणि असं करत गेल्यानंतर एकदम ते फ्री होऊन जाईल. फ्री झालं म्हणजे समजून घ्यायचं तुमचं ब्लॅडर मध्ये तुमची कॅथेटर पोहोचली. आता दुसरं असं आहे की पेशंटला आपण पहिलेच युरिन पास करायला सांगतो. आता तुम्ही कॅथेटरला जे पहिले सुरुवातीला जर तुमचं सिरिंज लावून घेतली त्याच्यात तुम्हाला कळणार नाही तुमचं युरिन बाहेर आल्यावर. जसं बाकी तुम्ही नुसतीच कॅथेटर टाकली तर युरिन बाहेर येईल, 1-2-4 थेंब काहीतरी ते बाहेर येईल आणि मग तुम्हाला कन्फर्म होईल की ती कॅथेटर आतमध्ये गेलेली ब्लॅडरमध्ये. दुसरं असं आहे की नंतर तुम्ही ते ब्लॅडर एम्प्टी करून घ्यायचं व्यवस्थित कॅथेटरमध्ये टाकून याच्या किडनी ट्रे मध्ये. दुसरं असं की ते किडनी ट्रे मध्ये ते युरिन बाहेर काढताना लक्षात ठेवायचं की ते कॅथेटर आणि ते युरिन त्याच्यामध्ये बुडलेलं नाही पाहिजे याच्यामध्ये. काही वेळाने असं होतं की ते परत निगेटिव्ह प्रेशरने आतमध्ये जातं. जर त्याच्यामध्ये जर बुडालेलं असेल तर कॅथेटर त्या किडनी ट्रे मध्ये वरती ठेवलेलं पाहिजे. जर त्याच्यात ते बुडाला तर ते बाहेर येईल, काही वेळाने परत निगेटिव्ह प्रेशरने आतमध्ये जाईल. युरिन तुमचं बाहेर आलंय, इन्फेक्टेड झालेलं आहे, आतमध्ये गेल्यावर सगळं इन्फेक्शन वाढेल, ते चान्सेस असतात. आणि ते काही काही कसं ते ठेवून जातात, ते येत राहतं, ते आतमध्ये बुडालेलं असतं, ते आतमध्ये जाऊ शकतं परत. परत ही कन्फर्मेटरी झाली तुमचं ब्लॅडर मध्ये गेलं की नाही करण्यासाठी. दुसरं असं आहे की तुम्ही मग कधी कधी डायरेक्ट सिरिंज लावून अटॅच करूनच ते कॅथेटर पुश केलं जातं. मग ते एकदा ते प्रॅक्टिस असली म्हणजे ऑब्स्ट्रक्शन तर फील होतं आपल्याला की ब्लॅडर मध्येच गेलं हे कळतं, त्याच्यावरून ते करतात. नंतर हे ऑइल जे आहे ते स्लोली पुश करायचं मग 25-30 ml आणि परत ती कॅथेटर आपली हळूहळू काढून घ्यायची, एकदमच स्लोली काढायचं, जसं स्लोली पुश केलं. आणि नंतर ते टिप बघायचं आपण, जर कुठे इंजुरी झाली असेल काही असेल तर ब्लड स्टेन आपल्याला टिपला दिसतो तिथं. हे चान्सेस ऑफ इंजुरी आणि इन्फेक्शन हे फक्त काळजी घ्यायची त्याची. हे 2-4 चान्सेस आहे इन्फेक्शनचे आणि इंजुरीचे. आणि असं काही दिसलं तर आम्हाला नेहमी रुटीनली असं दिसतं की पेशंटला बर्निंग सेन्सेशन खूप वाढतं कधी कधी. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं कॉम्प्लिकेशन असेल तर ते एसटी मधूचा कषाय आणि सीता याचं कषाय परत उत्तर बस्तीसाठी वापरायचं सांगितलं, पण तसं नाही केलं. पण गोक्षराचे गुळ, बृहत्यादी कषाय आणि चंदना असं या चंद्रप्रभा हे असं वापरल्यावर ते कमी होऊन जातं. हा, बृहत्यादी कषाय पण मिळतो. हा, बृहत्यादी कषाय मिळतो, पुनर्नवादी मिळतो, बरेच कशा मिळतात, योषादी, हे सगळे पांडूमध्ये वापरणारे कषाय तिथं खूप वापरतात. त्यात कषाय वापरलं जातं म्हणजे आपल्याला ते कॉम्बिनेशन डायरेक्टली मिळतं ड्रगचं तेवढं. त्याच्यामुळे ते एक मोठी गोष्ट आपल्याला वाटतं, असं वाटतं की ते ऍड करायला पाहिजे आपण. म्हणजे एवढं वर्णादी विदार्यादी सगळे गणाचं कषाय डायरेक्ट अवेलेबल होतं आपल्याला, असं आपण. आणि असं की आता अवेलेबल झालं आता थोडंसं तरी, इकडे अवेलेबल पण आहे आता झालं. नंतर पोस्ट ऑपरेटिव्ह प्रोसिजर अशी की 30-40 मिनिटं पेशंटला त्याच पोझिशन मध्ये ठेवून आराम करायला लावतो. नंतर भरपूर पाणी प्यायला सांगायचं पेशंटला, असं आहे की बाबा इन्फेक्शनचे चान्सेस अवॉइड करण्यासाठी. युरिनेशनचा ऑब्झर्व करायचं, अर्ध्या तासानंतर त्याला वेग येतो, त्याच्यामध्ये ते तेल वगैरे जातं वेगानंतर. कॉम्प्लिकेशन आहे की बघ हेच युटीआय वगैरे दिसतो, डॅमेज टू स्पिंक्टर. पाणी प्यायला सांगतो त्याला, त्याचं काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. नंतर दुसऱ्या इंजुरी स्ट्रक्चर वगैरे असेल तर त्यात इंजुरी होऊ शकते, बर्निंग, हे एवढे कॉम्प्लिकेशन. रेट्रोग्रेड इजॅक्युलेशन जे सांगितलं तेच, म्हणजे ब्लॅडरचं स्पिंक्टर कंट्रोल जर गेलं तर मग इजॅक्युलेशनच्या वेळी ते तिकडे जाऊ शकतं ब्लॅडरमध्ये. जर ब्लॅडर बंदच होणार नाही ते स्पिंक्टर तिकडे त्याचं कंट्रोल. त्याच्यामुळं ही सगळ्यात मेजर कॉम्प्लिकेशन आहे जर झाली तर. बाकीचं इन्फेक्शन वगैरे ठीक आहे, ते आपल्याला मॅनेज करू शकतो, फक्त स्किल हँड पाहिजे. तिथे थोडंही जरी तुम्ही फोर्सफुली काहीतरी करायचा प्रयत्न केला घाईघाईमध्ये, कसं जात नाही काय, म्हणजे गेलं नाही तर थोडं पॅनिक होतो माणूस तिथं. म्हणजे बरं 10 लोक बघणारे असतात, पेशंट असं पडलेलं असतो, तर असं काही काही त्याच्यामध्ये घाई करते मध्ये टाकून देऊ एकदा मध्ये, असं काही मनात विचार येऊन अशा गोष्टी होऊ शकतात, विशेषतः यंग एज मध्ये. नंतर ते क्लिनिकल युटिलिटी असं आहे की बीपीएस मध्ये वापरल्या जाते रुटीनली. नंतर सेक्शुअल डिस्फंक्शन मध्ये, मेल इन्फर्टिलिटी मध्ये असं सांगितलेलं आहे. तर मॅक्सिमम पेशंट मध्ये आम्ही केलं बीपीएस मध्ये, आणि दुसऱ्या याच्यामध्ये केलं की इरेक्टाईल डिस्फंक्शन मध्ये केलेलं होतं. त्याच्या इरेक्टाईल डिस्फंक्शन मध्ये असं आहे की 90% सायकोलॉजिकल कॉजेस असतात.
त्याच्यामुळे हे प्रोसिजर केली की ते पेशंटला वाटतं की काहीतरी केलं, त्याच्यामुळे ते बरं वाटतं पेशंटला, असं आहे. म्हणजे अशी तिथं फॅक्ट काउन्सिलिंगनी बरेच लोक बरे होतात, किंवा मग काहीतरी त्याला औषध दिलं त्याच्यामुळे बरे होतात. म्हणजे असं ते स्टडी झालंय की बाबा एका याच्यामध्ये त्यांनी काहीतरी करकराबादी चूर्ण असं काहीतरी, जातीफल चूर्ण असं काहीतरी दिलंय, जातीफल चूर्ण एका ग्रुपमध्ये, दुसऱ्या ग्रुपमध्ये प्लासिबो, किंवा एका याच्यामध्ये अजून एक स्टडी आहे त्याच्यामध्ये एसटी मध्ये चूर्ण आणि तूप असं दिलं जातं, आणि दुसऱ्या याच्यामध्ये फक्त गव्हाचं चूर्ण भरून ते कॅप्सूल दिलं होतं भाजलेलं, तर त्याच्यामध्ये सेम रिझल्ट होते. म्हणजे तो एवढा प्लासिबो इफेक्ट त्याच्यामध्ये आहे. बीपीएच मध्ये त्याची प्रॅक्टिस होते जास्त, बाकीच्या कंडिशन मध्ये काहीच माहिती. मेल इन्फर्टिलिटी मध्ये सरांनी वापर केलेला आहे त्याचा, माझ्या समोर नाही कधी वापरलेले, माझ्या अगोदर त्यांनी सांगितलं काही एक्सपिरियन्स, त्याच्यात रिझल्ट आहे, पण नेमकं त्याच्यात रिझल्ट आहे ते काही माहिती नाही. पण बीपीएच मध्ये असं दिसतं की दोन त्याच्यात प्रकार होतात. एक तो तुमचा तो तिथून ते कॅथेटर जाणं त्या प्रोस्टेट मधून, त्या ल्युमेन मधून, आणि ते बाहेर येणं, ते एक फिजिओथेरपी इफेक्ट तो मिळतो. जसं तर आपल्याला अॅनल रूटनं मसाज करून जसं मिळतो तसाच तो एक डायलेटेशन त्या वेळेपर्यंत होतं, तो इफेक्ट मिळतो. आणि हे जर आम्ही असं रिपीट करतो की 3 वेळा रिपीट करतो उत्तर बस्ती, म्हणजे एक दिवसाच्या गॅप नंतर 3 वेळा रिपीट करतो एक आठवड्यात, असं करतो. दुसरा मेडिसिनचा इफेक्ट असा आहे की प्रोस्टेट वाढल्यानंतर ज्या स्पिंक्टरमध्ये जे त्याचं ल्युमेन कमी होतं, त्याच्यामुळे असं होतं की ब्लॅडरला जेव्हा हे युरिन बाहेर टाकण्यासाठी सेन्सेशन होतं, तर हे सेन्सेशन दरवेळी होत राहतं इथली इकडची ल्युमेन कमी झाल्यामुळे ब्लॅडरला. त्याच्यामुळे ह्या ब्लॅडरचे जे मसल आहे त्या हायपर सेन्सिटिव्ह होतात खूपच, आणि हायपर सेन्सिटिव्ह झाल्यामुळे त्यांना दरवेळी ते श्रम करायला लागतात. म्हणजे आपण म्हणतो दरवेळी त्याला जावं लागतं युरिनला, दरवेळी जावं लागतं, हे त्या मसलला दरवेळी ते श्रम करायला लागतात. नंतर असं आहे त्या मसलचा टोन जातो, त्यांची ती वर्किंग कॅपॅसिटी जाते, त्याच्यामध्ये ते थिकनेस वगैरे येतो. तिथं तेल पोचल्यामुळे ते वातशमनाचं कार्य तिथं नक्की होतं. ते म्हणजे तुमची इकडं ब्लॅडरची साईज कमी झालेली नसली, काही जरी नसलं, एक तर फिजिओथेरपी इफेक्ट तो आहे, आणि दुसरं आहे की ती ब्लॅडरच्या मसलची सेन्सिटिव्हिटी ती कमी होईल परत. म्हणजे तसा तो मेडिसिन इफेक्ट आणि फिजिओथेरपी इफेक्ट असं दोन्ही आहे. म्हणजे हे बीपीएच वाचल्यानंतर असं दिसलं मला की बाबा हे असा तसा इफेक्ट होऊ शकतो. नक्की तसा इफेक्ट होत असणार आहे, कारण की नुसता फिजिओथेरपीचा इफेक्ट एवढा होत नाही. नंतर प्रीमॅजिकल एज्युकेशन मध्ये ते सहचरादी तेलाचा वापर केला जातो. ओलिगोस्पर्मियामध्ये क्षीरबाला फलसर्पीचा, धानवंतर तेलाने आम्ही, म्हणजे मी जेवढे बघितलं तेवढे केले, ते धानवंतर 21 आवर्तीचा वापर केलेला आहे. नंतर हे नालपामरादी कशाचं क्रॉनिक युटीआय मध्ये आता शेवटी आम्ही त्याचा एकदा वापर केला. म्हणजे पेशंट काय, म्हणजे डायरेक्ट त्याला फिवर वगैरे काही नाहीये, असा एजड पेशंट येतो 60च्या 70च्या दरम्यान, फिमेल किंवा मेल कोणी, आणि त्याला आम्ही ते स्वेदन वगैरे सुरू झालं की मग त्याला ते फिवर वगैरे सुरू होणार, मग युरिनरी इन्फेक्शन वगैरे येणार, क्रॉनिक त्याला असणार, प्लेंटी ऑफ पसेल्स त्याच्या युरिन मध्ये सापडायच्या, आणि स्वेदन प्रोसिजर वगैरे बंद झाला की तो पेशंट रुटीन मध्ये येणार. पण तरी तो थोडासा म्हणजे तेवढी एनर्जी नसलेला, मला जसा पेशंट असणार, सकाळी तेवढा उत्साह नसणारा, आणि युरिन यांच्यामध्ये प्लेंटी ऑफ पसेल्स, खूप अँटीबायोटिकचे कोर्स वगैरे झालेले, ते सेन्सिटिव्हिटी टेस्ट करून झालेलं आहे, तसं काही त्याला रिस्पॉन्ड नाही. मग आम्ही त्याला ही नालपामरादी कषायाचा उत्तरबस्ती केला होता पेशंटला. नालपामरादी कषाय म्हणजे नाल म्हणजे 4 आणि पामरादी म्हणजे ते क्षीरवृक्ष, 4 क्षीरवृक्षाचा तो क्षीरवृक्षाचा कषाय येतो. तर तो एक 100 ml आम्ही तो दिला होता उत्तरबस्तीच्या प्रोसिजरनं. तर ते केल्यानंतर 4-5 दिवसानंतरच आम्ही परत त्याची टेस्ट केली होती. तर पसेल्स जे आहे ते नॉर्मल आलं, त्या म्हणजे प्लेंटी ऑफ मधून एकदमच डायरेक्ट नॉर्मल वर मध्ये आलं त्या नील पसेल्स. आणि नंतर परत पण 1-2च त्याला केलं होते उत्तरबस्ती, परत त्याला 8 दिवसांनी केलं तर मग 30-35 परत पसेल्स आल्या होत्या. म्हणजे पण मग हे खूप नेहमी नालपामरादी आपले 4 क्षीरवृक्ष तसं कसं आहे, तिथे अवेलेबल आहे ते चूर्ण इथे. नंतर हे क्लासिकल करंटमध्ये पोझिशन किंवा इरेक्ट पेनिस, नॉट इरेक्टेड, इंट्रापेनल, इंट्राव्हेसिकल असे ते डिफरन्स आहे. हे उत्तरबस्ती काय एकदम असं खूप गंभीर प्रकारे आपल्याला करता येत नाही असं काही नाही बाबा, एक सिंपल कॅथेटरेशन आहे. ऑलोपॅथिक हॉस्पिटलमध्ये जनरल वार्डामध्ये ते सिस्टर लोक करतात ते, तसंच आपण करणार आहे. फक्त असेप्टिक प्रिकॉशन्स फॉलो करणं ते सगळं महत्वाचं आहे, आणि ते स्किल तेवढे असणं बस. म्हणजे त्याचा एवढा इश्यू करायची गरज नाही, आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे थोडं त्याचं, आणि याची प्रॅक्टिस जास्त झाली पाहिजे. मग त्याच्याविषयी आपल्याला त्याच्या इफिकसीविषयी काहीतरी बोलता येईल पुढे. सध्या आपल्याला बीपीएच पर्यंत लिमिटेड, आणि त्याचे कॉम्प्लिकेशन्स काय ते तेवढं महत्वाचं आहे. नंतर आता पुढे नाही मुलीच ते करतात, मला काही हॅलो.
हॅलो उद्याला परत सकाळी 6:15 भेटूया. प्रार्थना करून आयुर्वेद प्रकांडो निगदित इह हि